मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विद्यायसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे देवा हाती रूप धरविलाकार देवा हाती रूप धरविलाकार नेदो निराकार होत्यासी विद्यायसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावी हे तुका म्हणे चित्त निवांत राहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायते पाऊले विटेवरी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवावे विठोबा मोक्षपदे तुच्छ केली या कारणे मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी
विटयासे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवा विहे प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आपल्या अलंकापुरीमध्ये श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या स्मारक मंदिरामध्ये महिनाभर त्यांनी सेवा घडती आहे आणि त्याच महिनाभराच्या सेवेमधील आजची असणारी ही द्वादशीच्या निमित्तानं होणारी भगवंताची कीर्तनमूर्ती सेवा ही अकारण करुणा वर्णालय भक्तकाम कल्पद्रू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणे त्याचं दैव आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून हरिभक्तीपरायण आदरणीय परमपूजनीय श्री गुरु सावकार बाबांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून लोकोत्तर असणारी भावना व्यक्त करत आहेत. लोकोत्तर असणारा भाव सर्व समाजाच्या समोर प्रगट करत आहेत. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा आपल्याला काय प्रतिपादन करतात तत्पूर्वी आपण एक संतान नमन करूया. श्री संताची माथा चरणावर श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख मोक्षपदे तुच्छ केली कारणे मोक्षपदे तुच्छ केली कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटयासे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढती आस सेवा विहे. आज या ठिकाणी भगवंताची ही कीर्तनरूपी सेवा श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या या दरबारामध्ये करण्याचा हा योग आमच्या भाग्यानं आम्हाला जोडून आला. समोर श्रीमद भागवत कथा आजच त्याची सांगता झाली आणि तिची सांगता करून त्याने पुन्हा भगवंताच्या कृपेने हा योग अशा पद्धतीने जोडून आला. काय वर्णन करून सांगावं या व्यासपीठावर त्यांनी बोलायचं इथे त्यांनी बोलायचं म्हणजे उगीच काहीतरी इकडच्या तिकडच्या गप्पा मारून कसं चालेल काही पण तुमच्या समोर त्यांनी वर्णन करून कसं चालेल म्हणून इथे ऐकण्याचे जे अधिकारी आहेत त्यांना पाहूनच त्यांनी बोललं पाहिजे. इथे रोज नित्यानं सकाळी श्री चांगदेव 65चं त्यांनी वर्णन आपण त्यांनी पाठ ऐकतो आहोत आणि संध्याकाळच्या वेळेला अमृतानुभव परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवारी डॉक्टर महाराज या ठिकाणी वर्णन करून सांगतात. सकाळी चांगदेव 65 आदरणीय गुरुवार श्री चिदंबरेश्वर महाराज वर्णन करून सांगतात. म्हणून आपल्या सर्वांनी ही पर्वणीच आहे. अमृतानुभव आणि चांगदेव 65 दोनही ग्रंथ या ठिकाणी ऐकायला मिळतात आणि त्यात पुन्हा नैमित्तिक रूपाने असणारी ही कीर्तनरूपी सेवा सुद्धा आहे. म्हणून एक महिनाभर हा लाभ सर्व लोकांना प्राप्त होतोय. हा आनंद सर्वजण घेतात. आज या आनंदामध्ये महाराज मंडळीने आम्हालाही सहभागी करून घेतलं म्हणून मोठं समाधान वाटतं. थोडं मागे वळून पाहिलं आणि 2-3 वाक्य वाचायला मिळाले. ते वाक्य वाचून जरा थोडंसं हसू आलं. कर्मात कटकट नसावी, उपासनेत लटपट नसावी आणि ज्ञानात वटवट नसावी. महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानामध्ये वटवट नसावी म्हणजे अनुभवा वाचून बडबडते हा त्यातला भाव आहे. असू दे अनुभव गरजेचं आहे. ते अनुभवा वाचून बडबडते म्हणून ज्ञान जगाच्या समोर वर्णन करून सांगणं आणि अनुभवानं युक्त असणारं ज्ञान सांगण्याचा फरक आहे. विज्ञान म्हणजे अनुभव. भगवान स्वतःच ब्रह्मदेवाला सांगतोय ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदन्यांचे गृहान गदितम मया. म्हणून विज्ञानासहित ज्ञान कळालं पाहिजे. ते श्रीगुरूंच्या माध्यमातून जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. म्हणून श्रीगुरू सुद्धा जीवनात तसे प्राप्त व्हावेत की जे श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत
फक्त श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असून चालणार नाहीत, त्यांच्या ठिकाणी कृपा असावी, कृपाळत्व त्यांच्या ठिकाणी असावं. म्हणून जे श्रोत्रिय आहेत, ज्यांनी सर्व शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे, भागवतामध्ये वर्णन करताना असं वर्णन केलं, श्रीमद भागवताचा वक्ता कोण असावा? त्यांनी सांगितलं वैष्णव असावा, विप्र असावा, वेदशास्त्र विशुद्धीकृत त्याज्ञ असावा. हे त्याचं वर्णन करून सांगितलं. तो वैष्णव असला पाहिजे, तो निस्पृह असला पाहिजे, तो त्यांनी वेदशास्त्र जाणणारा असला पाहिजे, विप्र असला पाहिजे, वेद जाणणारा त्यांनी खऱ्या अर्थानं ब्राह्मण विप्र असला पाहिजे. त्यातला भाव आहे ना, त्याचा अधिकार आहे तो सांगण्याचा. म्हणून त्या अधिकारात जाऊन सांगितलं तरच ते रुचेल, पचेल, सर्वांना झेपेल, आणि आता ते सहजासहजी कळण्यासारखं नाही. म्हणून त्यांनी श्रोत्रियत्व सांगणाऱ्याच्या ठिकाणी असावं, ब्रह्मनिष्ठ असावी, त्याला स्वानुभवी असावा, त्याला त्याचा दिव्य असणारा अनुभव अंतकरणामध्ये प्राप्त व्हावा, आणि त्या अनुभवावर आरूढ होऊन त्यांनी जगाच्या उद्धाराची तळमळ अंतकरणात असावी. मग त्या तळमळीनं बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काढा, या भूमिकेत तो पदार्पण करून करुणा त्याच्या अंतकरणात निर्माण होते, आणि करुणेनं त्यांनी महाराज जगाचं हित करण्याकरिता तो प्रवास करतो. हा त्याचा भाव आहे. श्रीमद भागवताचे अधिकारी पाहत असताना 3 अधिकारी पाहिले. एक कनिष्ठ अधिकारी, एक मध्यम अधिकारी आणि एक श्रेष्ठ अधिकारी, उत्तम अधिकारी. त्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये त्यांनी एक जोडी त्यांनी सांगितली, ऐकणारे आणि सांगणारे दोघेही अधिकारी असावे लागले. पण कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सांगितलं श्री सूतजी महाराज आणि श्री शौनकजी महाराज. कारण का, यज्ञातून उरलेल्या वेळात त्यांनी कथा सांगायची, उरलेल्या वेळात कथा सांगायची. म्हणून काहीतरी काम नाही, आता यज्ञ सुरू आहे, मोकळा वेळ आहे, काहीतरी करायचं म्हणून कथा सांगा, म्हणून त्यांनी कथा ऐकायची. हे कनिष्ठ अधिकारी आहेत, मग वेळ घालवायचं म्हणून ऐकतात. पण हे वेळ घालवण्याकरिता ऐकणं योग्य नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठत्व त्यांनी मध्यम अधिकारी. मध्यम अधिकारी तर त्यांनी कोण असतील तर श्री नारदजी महाराज आणि व्यासदेवजी महाराज यांना मध्यम अधिकारी तुम्ही म्हणतो. एवढे श्रेष्ठ आहेत, पण मध्यम अधिकारी सांगणारे ऐकणारे म्हणे का बरं? त्याचं कारण दोघांच्या अंतकरणात लोकांच्या कल्याणाची काळजी आहे. लोककल्याण कथा, पहिली कथा त्यांनी महाराज यज्ञांग कथा, दुसरी कथा लोककल्याण कथा, आणि तिसरी कथा मोक्ष कथा. म्हणून मोक्ष सांगणं, मोक्ष जिथे त्यांनी प्रतिपादन करून सांगितलं जातो ती कथा मोक्ष कथा. म्हणून 3 प्रकारच्या कथा, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. तसे श्रुत्यवक्ते सुद्धा 3 प्रकारचे आहेत. त्याच्यात मध्यम आहेत श्री व्यासदेवजी आणि श्री नारदजी महाराज. मध्यम आहे कारण लोकांच्या कल्याणाची चिंता करतात. ते नारदजी व्याकुळ होऊन त्यांनी फिरतायत. आणि का फिरतात व्याकुळ होऊन? त्याचं कारण त्यांनी एवढंच होतं की भक्ती ज्ञान वैराग्याला समाधान प्राप्त करून द्यायचंय, जगाला हित व्हावं, जगाचा सुख प्राप्त व्हावं, सगळीकडे फिरून आले होते. अहम तू पृथ्वी ज्ञात्वा सर्वोत्तम हे तिला अतिशय सर्वोत्तम आहे हे सगळं ऐकून मी त्यांनी गेलो. प्रयागांचे, पुष्करांचे, काशीम, गोदावरी तथा सगळ्या ठिकाणी फिरलो. पण सत्यम नास्ती तपशौचम दया दानम न विद्यते उदरम हरिणो जीवान वराका कुट भाषण. पोट भरूच लोक सगळीकडे सापडले. हा भाव नारदांनी व्यक्त केलेला भाव आहे. हरी विठोबा रखुमाई महाराज ऐकण्याकरिता आलेले आहेत. दररोज सांगण्याकरिता येतात, आता ते ऐकण्याकरिता आले. सकाळी ऐकायला येतात, चांगली उपासष्टी, संध्याकाळी सांगायला येतात अमृतानुभव. आता तुमच्या समोर मी काय बोलणार आहे? सावकार बाबा बसलेले आहेत, ते आता सावकारच आहे. तुम्ही समोर बसले, आता वरती दुसऱ्या मजल्यावर आहेत वक्ते बाबा बसलेले आहेत. आणि माझ्या कपाळानं त्यांनी महाराज तुम्हा सर्वांच्या समोर बोबडं बोलण्याचा मला हा योग प्राप्त झालेला आहे. हे सहजासहजी प्राप्त होण्यासारखं नाही. म्हणून मी घाबरणार अजिबात नाही. का बरं घाबरणार नाही? तुम्ही मायबाप आहात माझे, मी तुम्हाला पाहून का घाबरतो? छोटासा प्रल्हाद त्यांनी नरसिंह भगवंताच्या समोर सहज गेला. ब्रह्मदेव घाबरला, इंद्र घाबरला.
शंकर घाबरले, लक्ष्मीबाई घाबरले आणि पळून गेले. प्रल्हाद घाबरला नाही. म्हणे तू का घाबरला नाही? म्हणे जरी तू सिंह असलास तरी सिंहाची पिल्लं कुठं सिंहाला घाबरतात का? तसं तू माझा मायबाप आहेस, तुला पाहून मला त्याने भीती कशी वाटते? म्हणजे सिंहासारखे जरी असले तरी मी त्यांचं लेकरू आहे, मला भीती कशी वाटते? म्हणतात त्यांच्या समोर त्यांचंच मी बोबडं बोलणार आहे. पण ते गोड करून घेतील अशी अपेक्षा ठेवूनच बोलतोय ना, तरी बालक बोबडा बोलतो. त्या वाकुडा विचका पावली ते चोज करून मावली रे झेझेबी. ती जशी रिझते त्यांनी महाराज अशा पद्धतीनं या महात्म्यांच्या समोर बोलण्याचा हा योग आहे. असो ती सांगून आता वेळ कशाकरिता मी दौडू म्हणून त्यांनी आता ते सर्वज्ञ आहेत, त्यांना बऱ्याच गोष्टी कळतात. असं सांगताना एखाद्याचं मुख पाहिलं तरी त्याच्या पोटातलं कळतं महाराज काय आहे. म्हणून असं त्या नारदांचा आणि श्री व्यासदेवांचा आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला होता की जे मध्यम आहेत त्यांना मध्यम काय म्हणतात? लोकांच्या हिताची चिंता आहे, लोकांचं कल्याण व्हावं, अमुक व्हावं असं त्यांनी पोटात वाटतं. म्हणून मध्यम कथा, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी कथा उत्तम कथा. आणि ती उत्तम कथा जर कोणती असेल तर मोक्ष कथा. मोक्ष मिळवण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. माणसाचं शरीर त्याने मिळालं कशाकरिता? मोक्ष प्राप्ती करताच मिळालं. मग मोक्ष प्राप्ती करून घेणं हे आद्य कर्तव्य आहे. बाकीचं सगळं काही त्यांनी करता आलं नाही आलं ते त्यांनी दुय्यम आहे. मला तो सामान्य धर्म आहे. विशेष परमधर्म जर काय असेल तर मोक्ष प्राप्त करून घे. पण मोक्षाकरिता अट्टहास केला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी दोघे जण उत्तम अधिकारी आहेत, जे त्यांनी श्रोता आणि वक्ता दोघे जण आहेत. त्याच्यामध्ये श्री शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षित हे दोघे जण उत्तम आहेत. का उत्तम आहेत? त्याचं कारण दोघांच्याही अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं विशेष असणारं प्रेम आहे. त्यांना दोघांनाही आईच्या गर्भातच भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन झालेलं आहे. आणि एवढं श्रेष्ठत्व त्यांच्या ठिकाणी आहे. बघा तुम्ही, श्रेष्ठ असणारा वक्ता कोण असेल त्याचं वर्णन करून सांगितलं. श्रेष्ठ वक्ता कोण? श्रेष्ठ सांगणारा कोण? ज्याचं बोलणं आणि वागणं या दोन्ही गोष्टी एकच आहेत, तो श्रेष्ठ असणारा वक्ता. म्हणजे त्यानं बोलायचं आणि तसंच वागायचं. जो बोलतो तसाच वागतो, तो श्रेष्ठ असणारा वक्ता. आणि श्रेष्ठ श्रोता कोणता? त्याची 5 लक्षणं त्यांनी भागवतामध्ये भागवतकार वर्णन करून सांगतात. ते म्हणतात मातृशुद्धी, पितृशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी या 5 प्रकारच्या शुद्धी ज्याच्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि तो उत्तम असणारा श्रोता. कोणीही श्रवण करू शकत नाही. श्रवण करण्याकरिता त्यांनी उत्तम अधिकारी असावा लागेल. सहजासहजी त्याला कळणार नाही. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी म्हणायचे. ज्ञान करण्याकरिता लागते बुद्धी, ज्ञान पटण्याकरिता लागतं पुण्य आणि ज्ञान झेपण्याकरिता लागतो अधिकार. बुद्धी नसेल तर ज्ञान कळत नाही, पुण्य नसेल तर ज्ञान पटत नाही आणि अधिकार नसेल तर ज्ञान झेपत नाही. म्हणून ते ज्ञान झेपण्याकरिता अधिकाराची गरज आहे. उत्तम असणारा श्रोता असावा. त्याच्या ठिकाणी या 5 प्रकारच्या शुद्धी असावेत. मग तो त्यांनी मोक्षार्थ ज्ञान प्राप्त करून घेतो आणि ज्ञानानं त्यांनी महाराज मोक्षापर्यंत जातो. ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे. म्हणून मोक्षापर्यंत त्याला त्यांनी जायचंय आणि तो अशा पद्धतीने मोक्ष प्राप्त करून घेतो. जगद्गुरु तुकोबारा या मोक्षाविषयीच काहीतरी बोलताय या अभंगाच्या माध्यमात. आणि काय बोलतायत? सगळे लोक जसं बोलतात त्याच्या विरुद्ध बोलतात. काय विरुद्ध बोलतात? सगळ्या लोकांना अट्टहासाने एकच गोष्ट त्यांनी लक्षात घेतली की मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात मोक्ष मला नको आहे. मोक्षपदी तुच्छ केली या कारण मोक्ष तुच्छ केला फक्त असं म्हणतात नाही, पदे शब्द आहे. म्हणजे अनेक वचने मोक्ष आधी करून पदे तुच्छ केली. हे मोक्ष शब्द आधी का वापरला? त्याच्या खालोखाल अनेक पद आहेत महाराज. म्हणजे अनेक त्यांनी आता इथून जर आपण पुण्य केलं तर पुण्याच्या प्रभावानं स्वर्गात जाता येईल, इंद्रपद प्राप्त करून घेता येईल. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांनी जर पद प्राप्त करून घ्यायचं तर ठरलं तर माणसाच्या शरीरात आल्यानंतर 100 जन्म त्यांनी ब्राह्मणाचे घ्यायचे. माणसाचं शरीर प्राप्त व्हावं, त्याच्यात तो ब्राह्मण व्हावा, बिनचूक ब्रह्मकर्म करता यावं आणि ते ब्रह्मकर्म करून त्यांनी शतायक जन्मोनी ब्रह्मकर्मा तरी तोच ब्रह्मा आनंद आहे. पण ब्रह्मदेव होता येतं, ब्रह्मपद प्राप्त करून घेता येतं. याच मनुष्य शरीरात आल्यानंतर त्यांनी महाराज अतिशय श्रेष्ठत्व आहे. म्हणून याच्यात आल्यानंतर वैकुंठाला जाता येतं, वैकुंठ पद प्राप्त करून घेता येतं. याच्यातच आल्यानंतर कैलासाला जाता येतं, अन्य त्यांनी पदांपर्यंत जाऊन पोहोचता येतं. पण ही सगळीची सगळी पदं जी आहेत ती पदं साधू संतांना त्यांनी तेवढीशी विशेष वाटत नाही. या सगळ्या पदांपेक्षा श्रेष्ठ पद जर कोणतं वाटत असेल तर मोक्ष पद. कारण ही पदं प्राप्त करून त्यांनी जर एखादा राहिला तरी काय त्यांनी पुरुषार्थ केला असं म्हणायचं काम नाही. म्हणजे म्हणायचे जीवपणा ठेवून इंद्र झाला, मग काय झालं? त्यानं काय विशेष केलं? जीवपणा ठेवून इंद्र झालेला आहे. स्वर्गाचं पद त्याला प्राप्त झालेलं आहे, पण जीवपणा गेला नाही. पण जीवपणा गेला पाहिजे. जीवपणा जो घालवतो तो खऱ्या अर्थानं पुरुषार्थी आहे.
म्हणून जीवपणा घालवला पाहिजे आणि तो घालवण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. म्हणून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पद आहे सच्चिदानंद पदवी घेणे, ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पदवी आहे. तिला अजून त्यांनी मोक्ष पद असं त्यांनी म्हणता येईल. म्हणून सर्वात श्रेष्ठ पद जर कोणतं असेल तर मोक्ष पद आहे. आणि या मोक्ष पदाकरिता अट्टहास केला पाहिजे. सर्वजण अट्टहास करतात, पण प्रत्येकाचा अट्टहास वेगवेगळ्या कारणाकरिता आहे. तो त्याच्या कर्तृत्वातून त्यांनी वेगवेगळ्या स्थानापर्यंत जातो. माणसाचं शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. या जंक्शन स्टेशनातून त्यांनी जिथे आपल्याला जायची इच्छा असेल तिथे आपल्याला जाता येईल. महाराज वर्णन करून सांगतात, या माणसाच्या शरीरात आल्यानंतर जर देव होण्याची इच्छा अंतःकरणात निर्माण झाली तर त्याला देव सुद्धा होता येईल. वर्णन करून सांगतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणत ते होती तरी का चित्ती न धरावे. या माणसाच्या शरीरात आल्यानंतर जर एखादा म्हणेल मी देव होणार आहे, तर देवच होतो हे विशेष आहे. देवाची होईल म्हणत ते होती असं म्हणते. एकदा आम्ही वृंदावनात कथा करायला गेलो आणि आमच्या बरोबर परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्याकडे आम्हाला श्रवणाचा योग आला, ज्यांच्यामुळे आम्हाला परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य कुंकुनी महाराज सापडले, ते जे कोणाच्या हातावर सापडत नाहीत आणि ते त्यांनी योगायोगानं सापडले, जे भाऊंच्या म्हणजे त्या देवकर महाराजांच्या कृपेने त्यांनी सापडले. म्हणून ते त्यांनी महाराज आमच्या बरोबर कथेला आले होते वृंदावनात. आम्ही वयस्कर होते, घेऊन गेलो आणि तिथे कथा सुरू झालेली. कथेमध्ये हे प्रमाण झालं, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणते ते होते तरी का चित्ती न धरा, असं आम्ही म्हटलं. असं म्हणून झालं, कथा होऊ दिली त्यांनी, कथेत काही बोलले नाही, बोलू नये मध्यंतरी म्हणून काही बोलले नाहीत. आणि कथा झाल्यानंतर त्यांच्या खोलीत गेले आणि खोलीचा निरोप पाठवला, म्हणे जा महाराजांना बोलू ना. आम्ही गेलो, गेल्यानंतर असं वाटलं भाऊनी कशाकरिता बोलवलं असेल. आता ते गेलो, त्यांना नमस्कार केला. म्हणजे काय भाऊ काय काम आहे म्हणे, आज कथेमध्ये ते प्रमाण आलं होतं. म्हणजे कोणतं, नरदेहाने लहान लागले हाती, म्हणून आलं होतं. म्हण बरं. मी म्हटलो म्हणे नरदेहाने लहान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणत ते होती तरी का चित्तीने धरावे, असं त्यांनी म्हणून झालं. म्हणजे चुकलं. म्हणजे काय चुकलं, ते म्हटले देव होईल म्हणत ते होती असं म्हणतात. देव होईल म्हणत ते होती नाही, देवाची होईल म्हणत ते होती तरी का चित्तीने धरावे. त्यानं जर निश्चयानं ठरवलं मला देवच व्हायचंय, तर या नरदेहात आल्यानंतर त्याला देवत्व प्राप्त करून घेता येते. एवढं श्रेष्ठत्व या नरदेहाचं आहे. देवाची होईल म्हणून ते होती. सकारात्मक त्यांनी मला वर्णन करून सांगतात की देवच होता येतं या देहात आल्यानंतर. म्हणजे सच्चिदानंद रूप त्यांनी आपलं जे स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप, आणि त्या स्वरूपाला खऱ्या अर्थानं जाणता येतं. जे आहेच आपलं मूळ स्वरूप, ते आपोआपच अनुभवाला येतं. फक्त श्री गुरूंच्या माध्यमातून त्यांच्या मुखातून थोडस तत्वज्ञान बाहेर आलेलं दिसतं. माऊली म्हणतात मोठके गुरुमुखे उदयदत दिसे, हृदय स्वयं भाचे असे, मग प्रत्यक्ष भाव लागे तैसे या पैशाची. मग आपोआपच ते अनुभवाला येतं. म्हणून ते आहेच आपल्याजवळ, फक्त आपण जाणायचं आणि जाणून त्याच्या आरूढ व्हायचं. म्हणून हे जंक्शन स्टेशन आहे. इथून जर काही हे जंक्शन स्टेशन असं असतं, ज्या रेल्वे स्टेशनातून अनेक ठिकाणी रेल्वे जाऊ शकते, अनेक गावांना जाऊ शकते, त्याला जंक्शन म्हणत जावं. आमच्या नगरला रेल्वे स्टेशन आहे, पण 2च ठिकाणी गाडी जाते.
एक मनमाडला जाते, दुसरी दौंडला जाते. मग दुसऱ्या गावांना जायचं असेल तर तिथून त्या स्टेशनातून जायचं. जंक्शन स्टेशन नगर नाही, म्हणून त्यांनी काही असे स्टेशन असतात. पण जे जंक्शन आहे दौंड, तिथून सोलापूरला जाता येतं, तिथून पुण्याला जाता येतं, तिथून आणखी त्यांनी मनमाडला जाता येतं, तिथून आणखी कुठे कुठे जाता येतं. म्हणून जंक्शन स्टेशन आहे. तसं माणसाचं शरीर हे जंक्शन स्टेशन आहे. या जंक्शन स्टेशनातून त्यांनी महाराज अनेक ठिकाणी जाता येतं. जसं अन्य पदांपर्यंत या मनुष्य शरीरातून जाता येतं, तसं या मनुष्य शरीराच्या माध्यमातून मोक्ष पदापर्यंत जाता येतं. हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून याच्यातून काय केलं पाहिजे, सर्वात श्रेष्ठत्व काय आहे, नेमकं कशात आहे, या माणसाच्या शरीरातून काय मिळवलं पाहिजे, तर ते श्रेष्ठ पद प्राप्त केलं पाहिजे, मोक्ष पद. म्हणून त्या मोक्ष पदाला जाण्याकरिता त्यांनी सर्वजण अट्टहास करतात. तिथपर्यंत जाण्याकरिता सर्वांचा अट्टहास आहे. आणि असा अट्टहास असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय मात्र त्यांनी त्याच्या विरुद्ध बोलतायत. तुकोबाराय त्याच्या विरुद्ध त्यांनी मला प्रतिपादन करून सांगतायत. ते म्हणतात हे सगळे त्यांनी मोक्षाच्या मागे चालले, गोष्ट खरी आहे, पण ज्या मोक्षाला या सगळ्या लोकांनी एवढं महत्व दिलं, तो मोक्ष त्यांनी आम्हाला नको वाटतो. हा त्यांनी प्राप्तिपूर्वक नकार आहे. आता आमच्या सारख्यांना काही समजतच नाही. मला तिथला खालका शब्द आहे, वटवट असलंच आमचं जीवन आहे. काही समजत नाही, शास्त्रही कळत नाही, काही प्रक्रिया कळत नाहीत, पण उगाच सांगायचं. भाऊ म्हणायचे आमचे, ते म्हणायचे बेदोनी 5 म्हणायचं नाही. बेदोनी किती होतात, 4 होतात, मग 4च म्हणायचं, बेदोनी 5 म्हणायचं नाही. म्हणजे जेवढी आपली अक्कल आहे तेवढीच चालवायची, त्याच्यापेक्षा जास्त डोकं लावायचं नाही, फार तारे तोडायचे नाही. जेवढं आपल्याला कळतं, जेवढं आपल्या आकलीत बसतं तेवढंच बोलायचं. जास्त जर बोललं तर बऱ्याच वेळेला त्या बोलणाऱ्याची परीक्षा होते. म्हणून त्यांनी मोजून मापून कामापुरतं त्यांनी बोलत जावं. पण जेवढं आपल्याला कळतं तेवढं त्यांनी बोलावं. वटवट त्यांनी करायचं, काही काम करायचं नाही. त्यानं त्यांनी महाराज जे महत्वाचं आहे आणि ते त्यांनी महाराज सांगायचं आणि बिनचूक सर्वांच्या समोर सांगायचं. मोक्ष प्राप्तीकरिता सर्वांचा अट्टहास आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तो मोक्ष आम्हाला नको आहे. त्या मोक्षाला त्यांनी महाराज दूर करण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबाराय करतात. का बरं? त्याचं कारण त्यांनी महाराज त्यांना तो प्राप्तच झालेला आहे, नाही असं नाही, त्यांच्याजवळ आहेच मुळात. आणि प्राप्तीपूर्वक नकार जगद्गुरु तुकोबारायनं त्याला द्यायचा आहे. त्यांनी त्या मोक्ष पदाला तुच्छ करून टाकलेलं आहे. तुच्छ केलं म्हणतात. तुच्छ केलं म्हणजे काय, फार वाईट आहे, फार टाकाऊ आहे, घेऊच नाही असं आहे, त्याचा विचारच करू नये असं आहे. काही तुच्छ शब्द बऱ्याच गोष्टींकरता वापरला जातो. हे तुच्छ आहे, याचं काय काम नाही, तो तुच्छ शब्द वापरला. मोक्षासारख्याला तुच्छ करायचा शब्द असा शब्द वापरला, का वापरला असेल? तुच्छ म्हणण्याचं तात्पर्य तो खराब आहे, घाण आहे, घाणेरडा आहे, टाकाऊ आहे असं अजिबात. तुच्छ शब्दाचा अर्थ करायचा दुय्यम. मोक्ष पदाला जगद्गुरु तुकोबाराय दुय्यम करून टाकतात. एखाद्या गोष्टीला मनुष्य दुय्यम केव्हा करेल, हे लक्षात घेण्यासारखंच आहे. दुय्यम केव्हा करेल, जेव्हा तिच्यापेक्षा श्रेष्ठ एखादी वस्तू त्याला प्राप्त होईल. एखादा गरीब मनुष्य आहे, त्याला त्याने रोज कामावर जावं लागतं, प्रवास करावा लागतो, त्याच्याकडे काही साधन नाही, एक सायकल आहे. त्या सायकलवर बसून त्यांनी प्रवास करतो, रोज कामावर जातो, रोज त्यांनी घरी येतो. त्याचा सायकलीवरचा प्रवास त्यांनी सुरूच आहे. पण कर्मधर्म संयोगाने चांगले दिवस आले आणि थोडेसे त्यांनी 2-5 रुपये खिशात पडले, त्याने लुणा घेतले. पण लुणा घेतल्यानंतर त्याने त्या लोणावर बसून जायला लागला. आता ते पेंडल त्यांनी मारायचं काही काम नाही, तो सहजच त्यांनी त्याच्यावर बसून पेट्रोल टाकलं, थोडंसं चालला लोणावर बसून. लुणा प्राप्त झाली, त्याच्यावर बसून तो प्रवास करतोय. आता मला तुम्ही सांगा, त्याला त्यांनी गाडी मिळालेली, आता सायकलवर प्रवास करेल का? सायकलला त्याने काय केलं, दुय्यम करून टाकलं. सायकल आता लावूनच टाकलं. लुणा पंक्चर झाली तर सायकल, नाहीतर नाही. म्हणून त्यांनी असं महत्वाचा विचार आहे. म्हणून सायकल बाजूला ठेवून दिली, आता लुणा हातात आली, म्हणून सायकलला दुय्यम करून टाकलं. मग जगद्गुरु तुकोबाराय मोक्षाला तुच्छ म्हणतात. हे तुच्छ म्हणण्याचं कारण तो खराब आहे, टाकाऊ आहे म्हणून नाही, त्याला दुय्यम केलं. का बरं? त्यांना त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी सापडलं. पण मोक्षापेक्षा श्रेष्ठ असं आहे काय? काय आहे असं जे मोक्षापेक्षा श्रेष्ठ तुम्हाला त्यांनी वाटतं? मोक्षापेक्षा श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांना जन्म घेणं वाटतं. जन्म घेणं, मोक्ष मिळणं म्हणजे काय? जन्म मरणाची, आवागमनाची परंपरा संपून टाकणं. म्हणजे परत जन्माला यायचं नाही, मरायचं नाही, सगळं त्यांनी मला संपून गेलं. ज्ञानानं स्थिरता प्राप्त होते. स्थिरता प्राप्त होते, काही करायचं काम शिल्लक राहत नाही. जन्म मरणाची परंपरा त्याला संपून जाते. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झालं रे झालं की त्याची जन्म मरणाची परंपरा संपून जाते. त्याला अपरोक्ष ज्ञान श्री गुरूंच्या माध्यमातून, शास्त्र म्हणतं की श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्राशी संबंधरूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे. त्याच्या जीवनात कर्मधर्म संयोगाने श्री गुरूंची प्राप्ती व्हावी. ऐसी कर्म साम्य दशा होय जिथे विरेशा, ते सद्गुरू आपैसा भेटीची की आपाप श्री गुरु जीवनामध्ये येतील आणि ते जीवनात आले की ते तत्वबोध प्राप्त करून देतील. एखादा उत्तम अधिकारी जर असला तर कानावचनाची भेटी, सरसाची पैकी रीती, वस्तूची होणी उठी कवून
एखादाच असा सापडतो की जो संबंधरूप श्रवणानच त्याचं काम होऊन जातं. त्याला पुढे काही शिल्लकच राहत. त्याच्या श्रीगुरूंच्या वचनावर विश्वास असतो पक्का आणि त्यांच्या त्या शब्दानच त्याचं काम होऊन जातं. मग त्याला पुढे काही करायची गरज पडत नाही. तो त्या स्थितीतच निघून जातो. पण एखाद्याला जर तागणे महाराज संबंधरूप श्रवणानं पूर्ण बोध प्राप्त झाला नाही तर त्याला दुसरं श्रवण सांगितलं. त्याचं नाव आहे विचाररूप श्रवण. मग त्याला विचाररूप श्रवण करायचं. मग त्याला श्रवण मन निधिध्यासन हे त्याला तू ब्रह्मरूप आहेस असं सांगून सुद्धा जर त्यांनी कळालं नाही, त्याच्या ठिकाणी असंभावना विपरीत भावना जर शिल्लक राहिल्या तर त्या घालवण्याकरिता त्याला श्रवण करावं लागेल, त्याला मनन करावं लागेल, त्याला निधिध्यासन करावं लागेल, त्याला तत्व पदार्थ शोधन करावं लागेल. मग तिथपर्यंत त्याला त्यांनी जावं लागेल. विचाररूप श्रवण दुसऱ्या करत आहे म्हणजे एका क्षणातच त्यांनी सांगितल्याबरोबर कळालं त्याचं कामच झालं. तो त्या दिव्य असणाऱ्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला आणि तिथे त्यांनी पोहोचल्यानंतर त्याला अपरोक्ष बोध झाल्या कारणानं पुन्हा जन्माला यायचं काम शिल्लक राहत नाही. म्हणजे मोक्ष प्राप्त झाल्यानंतर जन्म प्राप्त होत नाही. हे त्यांनी पक्कच आहे. जगद्गुरु तुकोबाऱ्या त्यांनी मोक्ष नको म्हणतात आणि मोक्षापेक्षा श्रेष्ठ काहीतरी सापडलं, मोक्षाला तुच्छ केलं. कशाकरिता तर ते त्यांनी स्पष्ट शब्दात वर्णन करून सांगतात आम्हाला जन्माला यायचं. मग त्यांना मोक्षापेक्षा जन्म घेणं श्रेष्ठ वाटतं. हे अतिशय महत्वाचं आहे. मोक्षापेक्षा जन्म घेणं श्रेष्ठ का बरं वाटतं हे त्यांनी पाहण्यासारखंच आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर त्यांनी महाराज पुन्हा पुन्हा जन्म घेईन, पुन्हा पुन्हा जन्म घेऊन येईन आणि येऊन त्यांनी महाराज विलक्षणत्व त्यांच्या डोळ्यासमोर दिसते. चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे. ते त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर असल्या कारणानं त्यांना या सगळ्या गोष्टीत पदार्पण करावं असं वाटतं. त्यांना वाटतं नको हा मोक्ष. त्यांना वाटतं परत त्यांनी शरीर धारण करावं, परत त्यांनी जन्म घ्यावा. जन्म घेऊन त्यांनी घ्यावं. काल भक्ते बाबांचं कीर्तन त्यांनी आपल्या भागवताच्या त्या सप्ताहामध्ये त्यांनी सांगितलं. आता ते तळतळून सांगत होते. त्यांचं बोलणं तळतळीचं आणि पोट तिळकीचं आहे. ते धर्माकरताच आहे. म्हणून कोणीतरी म्हणत असेल की त्यांचं कीर्तन ठेवलं की मग ते अभंगावर बोलत नाही. जे तिकडं गेले की त्या प्रवाहात त्यांनी वाहत जातात. म्हणून ते प्रवाहात वाहिले तरी चालेल. आम्ही म्हटलं नाही अभंग सोडवलं तरी चालेल. त्यांचं जे म्हणतील ते आम्हाला गोड लागेल, जे बोलतील ते आम्हाला गोड लागेल म्हणून त्यांचं ते ऐकलं. ते म्हटले जरी त्यांनी हे असं असलं धर्माला एवढी ग्लानी आली हे झालं त्यांनी याच्याकरिता परत जन्म घेऊन येईल हे शब्द आहेत सगळ्या लोकांनी ऐकलेत काल कीर्तनामध्ये. परत जन्म घेऊन येईल आणि जन्म घेऊन येऊन काय करेल हेच काम करीन. महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे धर्म त्यांनी आणि त्याच्यात पुन्हा प्रमाण सुद्धा त्यांनी दिलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. घेईन मी जन्म याज साथे देवा तुझे चरण सेवा साधावया. किंवा हेच या महाकरणे काम बीज वाढवावे नाम. ही सगळी कामं त्यांच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या कामांना डोळ्यासमोर ठेवून लागली मला सहजच वाटतंय की जन्म घ्यायचा आहे म्हणून. आणि जन्म जर घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, मिळालेल्या मोक्षाला दुय्यम केलं पाहिजे. मग मोक्ष मिळालाय आणि मिळालेला असून त्याला दुय्यम करायचंय. कशाकरिता तर जन्माला येण्याकरिता. हा तुकोबारांच्या पोटातला भाव आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन
मोक्षपदे तुच्छ केली, या कारणे मोक्षपदे तुच्छ केली म्हणजे कशाकरिता? आम्हा जन्म घेणे युगायुगी प्रत्येक युगात आम्हाला जन्म घ्यायचा आहे, म्हणून मोक्षपदे तुच्छ करून टाकली. ज्या पदाकरिता सर्वांचा अट्टहास आहे, सर्वांची धावपळ आहे. शास्त्र म्हणतं सगळेच जीव मुमुक्षु आहेत, सारेच मुमुक्ष आहेत, सगळे मुमुक्ष आहेत. मग सगळ्यांचा अट्टहास मोक्षापर्यंत असावा. लोकांना मोक्ष त्यांनी कळावा, मग मोक्षाकरिता अट्टहास करावा, मग त्याला मुमुक्षु त्यांनी म्हणावं. सगळे जीव जर मुमुक्ष आहेत मग का बरं त्यांचा प्रवास तिथपर्यंत झाला? सगळ्यांनाच असं वाटतं की नाही मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे नाही, कोणाच वाटत मला दुःख व्हावं. आणि सुख सर्वांनाच प्रिय, सुखम सर्वाय रुच्यते, सर्वांनाच वाटतं सुख व्हावं. दुःख होऊ नये असं वाटतं, कधीच होऊ नये असं वाटतं. आणि सुख व्हावं असं वाटतं, कायमस्वरूपी असावं असं वाटतं. म्हणजे त्यांनी हे जे स्वरूप आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, हे मोक्षाचं स्वरूप आहे. सगळ्या जीवांना असं वाटतं दुःख कधीच नसावं, सुखरूप त्यांनी असावं. हा खऱ्या अर्थानं मोक्ष आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात हाच भाव आहे. तो त्याच दिशेने प्रवास करतोय, पण त्याला ते कळत नाही. तो त्यांनी महाराज दुःखांची निवृत्ती करण्याकरिता प्रवास करतो, पण त्या दुःखांची निवृत्ती भौतिक साधनाने त्यांनी होते, लयरूप निवृत्ती होते. त्याची आत्यंतिक निवृत्ती त्यांनी होत नाही. आणि आत्यंतिक निवृत्ती जर कशाने होत असेल तर ती फक्त ज्ञानानं होते. ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. ज्ञानाशिवाय दुसरं काही साधन त्यांनी त्या परमतत्वापर्यंत जाण्याचं नाही. म्हणून सगळे जरी मुमुक्ष असले तरी सगळे ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करीत नाही. म्हणून त्यांनी तिथपर्यंत जाण्याकरिता सर्वांना त्या ज्ञानापर्यंतच गेलं पाहिजे. आणि ते ज्ञान मिळवण्याकरिता संतांपर्यंत गेलं पाहिजे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेस. का बरं? ते ज्ञानाचा पुरवठा म्हणजे घर, ते तर सेवा हाची दारवंटा म्हणजे दार. ते स्वाधीन करी सुभटा वळून तरी तनु मनुजीवे चरणासे लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. मग त्यांचं दास्यत्व केल्यानंतर ते आपल्याला ते अपेक्षित असणारं ज्ञान प्राप्त करून देतील. आणि त्यांच्या त्या सांगण्याने त्यांनी खऱ्या अर्थानं मोक्ष स्वरूपाची ते प्राप्ती करून देतील. त्या ज्ञानानं मोक्षापर्यंत जात आहे. त्या ज्ञानप्राप्तीचा अधिकाराधी तयार होईल. त्याला त्या ज्ञानप्राप्तीची साधनं वर्णन करून सांगितली 10. काही बहिरंग साधनं सांगितली, यज्ञादी कर्म आणि उपासना त्याची साधनं आहेत. त्याच्यापेक्षा अंतरंग साधनं सांगितले, विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व. त्याच्यापेक्षा अंतरंग श्रवण मनन निध्यासन. त्याच्यापेक्षा अंतरंग सांगितलं तत्व पदार्थ शोधन. मग हे त्यांनी साधनं करत करत त्या तत्वमसी महावाक्यापर्यंत जायचं. आणि तत्वमसी महावाक्याला त्यांनी ऐकून त्याच्यात पुन्हा असणारी जी 2 पद आहेत, तत्पद आणि त्वमपद, त्याच्यातला वाच्यार्थ आणि लक्षार्थ त्यांनी जाणून घ्यायचा. तत्पदाचा वाच्यार्थ पाहायचा, लक्षार्थ पाहायचा. तत्पदाचा वाच्यार्थ होतो ईश्वर, त्याचा लक्षार्थ होतो ब्रह्म. त्वमपदाचा वाच्यार्थ होतो जीवन, त्याचा लक्षार्थ होतो कुटस्थ म्हणजे आत्मा. आणि अशी पदांना ऐक्य करायचं. मग वाच्यार्थाचं ऐक्य जर करण्याचा प्रयत्न केला तर ईश्वर आणि जीव यांचं ऐक्य करायला निघेल तर ऐक्य होणार नाही. का तर दोघांची उपाधी भिन्न आहे. एकाची उपाधी माया, दुसरा त्यांनी अज्ञानानं झालेला आहे, म्हणून ते एक होऊ शकत नाही. मग त्यावेळी मला जे ब्रह्म आहे आणि आत्मा ज्याला म्हटलं जातं सच्चिदानंद स्वरूप आहे, आणि ते दोन्ही एकच आहे. अशी पदानं त्यांचं ऐक्य केलं नाही, त्यांचं ऐक्य आहे असं सांगितलं. ते दोन्ही एकच आहेत हे त्यांनी वर्णन करून सांगितलं. आणि अशा पद्धतीने सांगितलं की मग त्या मध्यापर्यंत जाता येतं आणि मग स्वरूपाचा बोध प्राप्त होऊन त्या स्थितीवर जातं. मग अशी जर त्यांनी म्हणा त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरिता शृंखला साधू संतांनी वर्णन, शास्त्रानं वर्णन करून सांगितली. अशी आपण सांगायला लागल्यानंतर त्यांनी मनुष्य सहजासहजी ते लक्षात सुद्धा ठेवू शकत नाही. आता इथं ऐकणारी माणसं आहेत, गोष्ट ठीक आहे. हेच वर्णन जर त्यांनी महाराज बाहेर कुठेतरी एखाद्या सप्ताहात करायचं ठरवलं तर एवढ्या वेळात नेहमी लोक झोपी जातात. झोपूनच जातात. म्हणजे त्यांना ते ऐकण्याचे संस्कारच नाही. का बरं? त्याचं कारण सुद्धा त्यांनी महाराज सांगणारे लोकच आहेत. त्यांनी फार छान छान सांगायला सुरुवात केली. गोष्टी सांगायला लोकांना आवडतात आणि त्या त्यांनी आवडतात. लोक गोष्टी ऐकतात आणि त्या गोष्टी ऐकणाऱ्या लोकांच्या समोर जर कठीण सांगायला लागलं की ते झोपे जातात. त्यांच्यावर संस्कारच नाहीत ऐकण्याचे. हा महत्वाचा विचार. मग त्यांच्या ती पदरात पडत नाही. म्हणून त्यांनी हे जर ऐकायचं असेल तर पाठाच्या माध्यमातून ऐकायला मिळतं.
म्हणून त्यांनी तिथपर्यंत जाणं एवढं कठीण आहे. त्या ज्ञानाचा अधिकारी जर व्हायचा असेल तर ज्या मनुष्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने निष्काम उपासना करून अंतःकरणातील मल आणि विक्षेप हे दोन दोष निवृत्त केलेले आहेत आणि आवरण नावाचा दोष ज्याच्या चित्तात आहे आणि आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय संपन्न आहे तोच ब्रह्मज्ञान विचाराचा अधिकारी आहे. असा अधिकारी श्री गुरूंच्या सानिध्यात गेला की मग त्याला त्याने बोध प्राप्त होऊन तो मोक्षापर्यंत जातो. एवढी कठीण शृंखला आहे. तो अधिकारीच त्याने होत नाही. झाला तरी तो त्या साधनाला आरूढ होत नाही. झाला तरी काही त्याला त्या मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येत नाही, त्याला ते बांधत नाही. एवढं कठीण आहे ही सगळी प्रक्रिया, एवढी कठीण आहे. आणि एवढी कठीण प्रक्रिया त्यांनी असून सामान्य माणसाला ती कळत नसून त्यांनी म्हणत त्या मोक्षापर्यंत जगद्गुरु तुकोबरा गेलेले असताना त्याला नको म्हणतात. एवढा मोठा मोक्ष एवढ्या कठीण साधनानं त्यांनी प्राप्त करून त्या स्थानावर जाऊन नको म्हणतात, तुच्छ केली म्हणतात. तुच्छ केला हे म्हणणं किती अवघड आहे. ज्याला मिळालाच नाही त्यानं त्याचं चिंतन कसं मांडायचं. ज्याला त्या स्थितीपर्यंत जाताच आलं नाही तो त्यांनी महाराज हे सगळं कसं काय जाणू शकतो. ते म्हणतात तुच्छ करून टाकला. का तुच्छ केलं त्याचं कारण विचारलं तर म्हणतात आम्हा जन्म घेणे. आता हे सुद्धा सगळ्या लोकांपेक्षा वेगळंच बोलणं आहे. सगळे लोक मोक्षाकडे राहतात आणि हे तुच्छ म्हणतात. सगळे लोक जन्म मरणाची परंपरा घालवण्याचा प्रयत्न करतात आणि हे म्हणतात जन्म घ्यायचा. आता जन्म घेणं तरी काय सोपी गोष्ट आहे का. जन्माला यायचं म्हणजे आईच्या उदरामध्ये यायचं, खाली डोकं वर पाय केले असतात, नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे तेव्हा पुढे सांगावे एवढ्या वेदना गर्भवासात आहे. असं म्हणतात न साहेब आशाने फुटती भयका चित्ती भरला असेल एवढ्या वेदना गर्भवासाच्या. आणि अशा गर्भवासात त्यांनी जन्माला यायचं म्हणजे गर्भाला यायचं. नाका तोंडात कृमी किडे त्यांनी जातात, गर्भ जल त्यांनी असतं, हे सगळं त्यांनी घाणेरडं आहेत. खाली डोकं वर पाय करून त्यांनी 9 मास त्याच्यात उकडावं लागतं. एवढ्या वेदना सहन कराव्या लागतात. बरं त्यांनी राहिला गर्भामध्ये, पण गर्भातून त्यांनी बाहेर येताना पुन्हा त्यांनी महाराज केवढ्या वेदना. त्याला त्यांनी जन्मताची कर्मजाट तुझी मान अडकली. जन्मताच त्यांनी महाराज त्याची मान अडकली असं म्हणतात. जन्माला आला की मग त्याला रडवलं जातं महाराज, जाणीवपूर्वक रडवलं जातं. तुम्ही बघा डॉक्टर लोक जर डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांनी ते बाळ जन्माला आलं ना की त्याला उलट धरतात. उलट धरून त्यांनी त्याच्या पायाच्या त्या तळव्यांवर त्यांनी महाराज अशा पद्धतीने टिचक्या मारल्या जातात, जोरजोरात टिचक्या मारल्या जातात. का त्याला रडवायचे म्हणून. आणि तो तरी पण जर रडला नाही तर असं उलट धरून त्यांनी अशी चपरात धरतात आणि त्याच्या पृष्ठभागावर चपकन मारतात. आणि मारल्यानंतर तो क्याव क्याव करायला सुरुवात करतो. जन्माला आल्यावर पहिला फटकाच बसतो महाराज. एक फटका खावा लागतो. म्हणजे पोटातही वेदना आहेत, जन्माला येताना वेदना आहेत, बाहेर आल्याबरोबर वेदना आहेत. पुन्हा त्यांनी मला तो लहानचा मोठा झाला की मग त्याला सगळे आई वडिलांच्या ताब्यात राहावं लागतं. मग त्याचे पुढे जाऊन लग्न कार्य झालं की मग बायकोच्या ताब्यात जन्मभर राहावं लागतं. मग त्यांनी मुलं मोठे झाली की मुलांच्या ताब्यात राहावं लागतं. हा सगळा तेवढा व्यवहार जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर वाईटच आहे. जन्मभर दुःख त्यांनी भोगावं लागतं आणि जन्मभर दुःख भोगून पुन्हा त्यांनी मला शेवटी मरावं लागतं. उपज येते नासेल पुनरपी दिसे या नियमानं त्यांनी त्याला मरावंच लागणार. मरण तरी काय सोपं आहे का. मरताना सुद्धा त्यांनी एका जागेवर 1000 इंगळांनी दंश केल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना मरताना होतात असं त्यांनी म्हटलं जातं. एवढ्या वेदना सहन कराव्या लागतात मरताना. गुलाबराव महाराज होते ना, त्यांनी महाराज त्यांची अंतकाल समयाला काही शिष्याला हाक मारून मारून बोलवून घेतलं. म्हणजे ज्ञानोबांनी साधू संतांनी वर्णन केले मरताना वेदना होतात आणि ते खरं आहे. मी आता शरीर त्यांनी सोडतोय आणि हे त्यांनी महाराज मला अनुभवाला येते. स्पष्ट शब्दात लोकांच्या समोर त्यांनी सांगितलं. त्यांच्या चरित्रात मी वाचलंय. महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे त्यांनी जन्माच्या आधी वेदना, जन्मताना वेदना, जन्मभर त्यांनी वेदना दुःख सहन करावं लागतं. मरताना पुन्हा वेदना, एवढं दुःख त्यांनी जीवनामध्ये सहन करावं लागतं. म्हणून लोक जन्म नको म्हणतात. आणि तुम्हाला विचारलं काय करायचं, तुम्हाला मोक्षपदे तुच्छ केली. आणि का बरं केली तर म्हणजे आम्हाला जन्म घेणे योग्य आहे, आम्हाला जन्माला यायचं म्हणून. म्हणजे मोक्षासारखी श्रेष्ठ पदे तुच्छ करून टाकली जन्माला येण्याकरिता. मग का जन्माला यायचे त्याचं कारण सुद्धा तेवढं श्रेष्ठच असलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. मोक्षासारख्याला दूर करणं आणि जन्माला येणं पण कशाकरिता जन्माला यायचंय हे कळायला पाहिजे. आणि मग त्यांनी वर्णन करून सांगतात उगीच जन्माला यायचं नाही, काहीतरी सापडले, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी सापडले. काय सापडले? विलक्षण प्रेम सापडले, विलक्षण त्यांनी दिव्य आनंद सापडला, भगवंताच्या भक्तीतला आनंद सापडला. आणि तो आनंद त्यांनी महाराज मोठ्या मोठ्यांना घाईघाईने सापडत नाही, तो ज्ञानोबरांना सापडला. त्या प्राप्त झालेल्या ज्ञानाला त्यांनी अशा पद्धतीने गिळून भगवंताच्या प्रेमात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आणि पुन्हा सगळ्या जगाला विनंती करून सांगतात गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुष्यिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सगळ्या ते विनवणी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान असं त्यांनी वर्णन करून सांगतात. म्हणजे त्यांनी मला ते ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. ते सोहम भावी पूर्ण ज्ञाते
ज्यांनी त्यांनी स्वस्वरूपाचा बोध प्राप्त करून ते ब्रह्म मी आहे त्यांना पूर्णपणे कळालेलं आहे. त्याच्या अनुभवावर त्यांनी अशा पद्धतीने आरूढ आहेत. नवे नवे ते सोहम सुद्धा अस्तमान झालेला आहे. सोहम तेही अस्तमान या भूमिकेत आहेत. त्यापेक्षा व्यापक त्यांनी महाराज भूमिका अनुभवाच्या स्थितीत आहेत. हे शुकाष्टकामध्ये नाथ महाराज वर्णन करून सांगतात. हे समस्त ही ब्रह्मज्ञाप्ती, हे सगळं ब्रह्मच आहे असं ज्ञान. वरी सोहम या भेद वृत्ती. आणि पुन्हा त्यांनी महाराज मीच ब्रह्म आहे म्हणजे सगळं ब्रह्मरूप आहे आणि ते ब्रह्म मी आहे ही अभेद वृत्ती. आणि तेही मावळून स्फूर्ती. आणि ती स्फूर्ती सुद्धा मावळून जावी. मग जे उरे जे शिल्लक राहतं ते त्यांनी खऱ्या अर्थानं बोध तत्व आहे. ते त्यांनी ब्रह्मस्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी शब्द नाही हा त्यातला भाव आहे. एवढ्या श्रेष्ठ स्थितीमध्ये त्यांनी मला ते संत महापुरुष पोहोचलेले आहेत. आणि तिथं त्यांनी पोहोचून पुन्हा त्यांनी मला त्याला नको म्हणतात. त्या स्थितीत जाऊन नको म्हणतात का तर त्याच्यामध्ये स्थिरता आहे. स्थिरता त्याच्यात काही त्यांनी व्यवहार नाही. अव्यवहार्य स्थिती आहे. काहीच कोणत्या प्रकारचा व्यवहार नाही. त्या ज्ञानापर्यंत जाण्याकरिता काही माध्यमातून प्रवासी एका भूमिकेतून जावं लागलं. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंशक्ती पदार्थाभाविनी मग पूर्यगा त्या स्थितीपर्यंत जायचं असेल तर एवढ्या पायऱ्या ओलांडून त्यांनी जावं लागलं. तिथे जाऊन त्यांनी पोहोचले आणि काय प्राप्त झालं म्हणजे स्थिरता. जिवंत असून मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. जीवनमुक्त स्थिती झाली. अट्टहास केला होता यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंडलिया धावा कृष्णेची. कौतुक वाटे झाले वेचाचे नाम मंगळाचे तीन गुणे तुका म्हणे मुक्ती परलेली नोरी आता दिवसचारी खेळे. जिवंतपणेच मोक्ष प्राप्त होतो. मेल्यावर मोक्षाची कल्पना आपल्या संप्रदायात तरी नाही. जिवंतपणेच मोक्ष प्राप्त होतो. याची देही याची डोळा भोग मुक्तीचा सोहळा. पण मोक्ष स्वरूपाची प्राप्ती झाली. त्याने काय झालं स्थिरता प्राप्त झाली. पण जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली. पण ती जीवनमुक्त स्थिती त्याची प्राप्त होऊन चालत नाही. जर जीवनमुक्त झालं पुन्हा संसारातच डोकं घालून जर राहिलं तर त्याला आनंद भोगता यायचा नाही. जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद जर भोगायचा असेल तर त्याच्याकरिता प्रेमाची गरज आहे. आणि कोणाच्या प्रेमाची भगवंताच्या प्रेमाची. त्यानं भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. म्हणजे काय त्यांनी मला त्याला देवाला काहीतरी वेगळं समजायचं मग असं अजिबात नाही. तो अभेद स्थितीला गेलेला आहे. आणि अभेद स्थितीला जाऊन त्यांनी महाराज पुन्हा भेद शिल्लक ठेवतो. महाराज म्हणतात अभेदून भेद राखीला अंगी आणि वाढावा या जगी प्रेम सुख. अद्वैत स्थितीमध्ये गेलेला आहे. पण अद्वैतात त्याला समाधान प्राप्त होत नाही. तुकोबा काय म्हणतात अद्वैती तो नाही माझे समाधान. अद्वैतात काय आहे म्हणे स्थिरता आहे समाधान नाही. मग तो समाधान मिळवण्याकरिता काय केलं पाहिजे. गोड हे चरण तुझी सेवा. तुझ्या चरणांची सेवाच त्यांनी गोड वाटते देवा. वास्तविक पाहता मी आणि तू एकच आहे. मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी असं त्यांनी म्हणणारे तुकोबा आहे. दोन नाहीत एका अंगी दोघे झाले हे निर्माण. एकाच अंगातून दोघे जण प्रगट झाले. एकच आहे महत्वाचा विचार आहे. पण तरी सुद्धा समाधान प्राप्त करून घेण्याकरिता द्वैताचा स्वीकार केला. कल्पित द्वैत. आणि पुन्हा त्यांनी महाराज मी भक्त तू देव ऐसे करी म्हणतात. आणि त्या माध्यमातून त्यांनी महाराज एक व्यवहार सुरू केला. त्या अव्यवहार्य स्थितीमध्ये जाऊन त्यांनी पुन्हा व्यवहाराला सुरुवात केली. काय व्यवहार. आम्ही घ्यावे तुमचे नाम आणि तुम्ही द्यावे आम्हा प्रेम. प्रेम ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि त्या ज्ञानावर आरूढ होऊन त्यांनी महाराज या स्थितीत जायचंय का कसं काय जाता आलं असेल. गिळून टाकावं लागेल महाराज ते ज्ञान. आणि गिळून त्यांनी तिथपर्यंत जाता येईल. कसं जाता येत नाही. सगळ्या जगाला वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात टाळा टाळी लोकाला नाद अंगी मुराला छंद भोग भोगिताची आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंद. ज्ञानाला गिळून गोविंदाचं त्यांनी महाराज भजन करावं महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज या साधू संतांना तो दिव्य आनंद भोगायचा आहे. ते समाधान प्राप्त करून घ्यायचंय. आणि ते समाधान प्राप्त करून घेण्याकरिता भगवंतावर प्रेम करायचंय. आणि भगवंतावर केलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाचंच नाव आहे भक्ती. भक्ती भक्ती म्हणजे काय. नारदांनी भक्तीची व्याख्या नारद भक्ती सूत्रामध्ये त्यांनी केली. ते म्हणतात आता तो भक्ती व्याख्या. मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय भक्तीची व्याख्या. सात वस्तू परम प्रेम रूपा जी परम प्रेम स्वरूप आहे ती भक्ती आहे. काय प्रेम भगवंतावर केलेलं प्रेम. भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. प्रेम सगळ्यांच्याच पोटात आहे नाही असं नाही. पण जिथे ठेवाल तसं नाव त्याला प्राप्त होतं. आपल्या पोटातलं प्रेम जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर ठेवाल तर प्रेमाला नाव प्राप्त होतं मोह. तेच प्रेम जर एखाद्या वस्तूवर कराल तर त्याला नाव प्राप्त होतं आसक्ती. आणि तेच प्रेम जर भगवंतावर करू
लागलो आपण तर त्याचं नाव आहे भक्ती. भक्ती भक्ती म्हणजे काय? त्या भगवंतावर केलेलं प्रेम. ते प्रेम केलं पाहिजे. म्हणून भगवंतावर प्रेम करायला सुरुवात केली, त्या परमतत्वावर प्रेम करायला सुरुवात केली, त्या सत्य तत्वावर जर प्रेम करायला सुरुवात केली तर त्याचंच नाव येतं भक्ती. पण अशी भक्ती जर जीवनामध्ये प्राप्त झाली तर ती भक्ती मात्र त्याने महाराज अविरतपणे आनंद प्राप्त करून देते. कधीच त्याने महाराज त्या आनंदात कमतरता पडत नाही. कायम समाधान. अंगी प्रेमाचे भरते आणि हे घे उतार चढते. उतार नाही, कायम स्वरूपी चढते. एवढं प्रेम त्यांनी पोटात निर्माण होते, एवढा आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. पण भक्तीचं सुख जगद्गुरु तुकोबरायांना त्या मोक्षाच्या पुढे जाऊन त्यांनी महाराज अंतकरणामध्ये ठसावलं. म्हणून ते अद्वैताची वाणी नाही ऐकत मी काय अशा शब्दांमध्ये बोलवले. म्हणजे काय खराब ऐका, टाकव ऐका, ऐकूच नाही अशी ऐका, पण ऐकत नाही म्हणतात त्याचं कारण हा भ्रमच आहे. तुका म्हणे अहम ब्रह्म आड योनिधी भ्रम. हा भ्रमच आहे म्हणाच. मी ब्रह्मरूप आहे म्हणणं भ्रम नाही. मग काय? त्या स्वरूपावर आरूढ झालेले आहेत आणि आरूढ झाल्यानंतर पुन्हा त्यांनी महाराज व्यापक स्थितीत जाऊन आयुष्य शिल्लक आहे, जीवनमुक्त स्थिती प्राप्त झालेली आहे. बाकीच्या सगळ्या व्यवहारांमध्ये त्यांनी महाराज अशा पद्धतीने कार्य करत बसण्यापेक्षा, बाकीच्या सगळ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा जर भगवंतावर प्रेम करून स्वतःला त्याच्या समर्पित करून जर आपण भजन करू लागलो तर केवढं समाधान प्राप्त होईल. म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी अवीट असणारा आनंद जगद्गुरु तुकोबारांना प्राप्त झाला प्रेमामध्ये, भक्तीमध्ये. आणि त्या भक्तीचा आनंद जीवनामध्ये उतरला आणि त्या आनंदाकरिता त्यांनी महाराज व्याकुळ झालेले जगद्गुरु तुकोबाराय त्यांना पुन्हा पुन्हा त्यांनी महाराज खरोखर हे प्रेम प्राप्त करून घ्यावं असं वाटलं. मग मनात एक विचार निर्माण झाला की त्यांनी असा आहे, मोक्ष जर मी प्राप्त करून बसलो तर याला देव म्हणता यायचं नाही. जर मोक्ष प्राप्त करून बसलो तर त्याने मला भक्त होता यायचं नाही. एकरूपता प्राप्त होईल ना. मग देव आणि भक्त कसं काय? अशी एक स्थिती निर्माण होते. ते म्हणतात माझ्याविषयी देव मेला असो त्याला असेल प्रमाण आहे की नाही. म्हणजे त्यांनी त्या भूमिकेत पदार्पण केलं आणि काहीच शिल्लक जात दळूनच टाकलं महाराष्ट्रात. काहीच शिल्लक ठेवलं नाही. सगळं दळून टाकता येतं स्वरूपाच्या बोधानं. महत्वाची गोष्ट आहे. पण तरी सुद्धा त्या दिव्य समाधानाच्या प्राप्तीकरिता, सुखाच्या प्राप्तीकरिता, त्या आनंदाच्या प्राप्तीकरिता त्याच परमतत्वाला त्याने महाराज देव म्हणून समोर उभं करायचं आणि त्याचं भक्त म्हणून आपण अशा पद्धतीने त्याच्या समोर उभं राहायचं. आणि हे करण्याकरिता त्याने महाराज त्यालाच म्हणतात, देवा तू त्यांनी जे ब्रह्मज्ञान मला प्राप्त करून दिलेलं आहेस, देणार आहेस असं नाही, दिलेलं आहेस ते मला नको आहे. मग काय असावं? मला ब्रह्मज्ञान नको. मग काय पाहिजे? मी भक्त असावं, तू देव असावं. महाराज वर्णन करून सांगतात, मी भक्त तू देव ऐसे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. नको म्हणतात ब्रह्मज्ञान हा प्राप्तीपूर्वक नकार आहे. प्राप्तीपूर्वक नकार आहे, नको म्हणतात. आहे ब्रह्मज्ञान प्राप्त आहे, जाणून नेंत करून टाक देवा. जाणून नेणते करी माझे मन, तुझी प्रेमखून देऊ, तुझी प्रेमखून देऊन मला नेंत करून ठेव. नलगे हे माझं तुझे ब्रह्मज्ञान. मग काय पाहिजे? गोजरी सगुण रूप पुरे पुरे, गोजर सगुण रूप पुरे झाले. तसं ब्रह्मज्ञान मला त्यांनी नको आहे. मला त्या सुंदर असणाऱ्या रूपाला त्यांनी पाहायचंय, त्याच्यामध्ये विभोर होऊन जायचं, तल्लीन व्हायचं, त्याचं भजन करायचंय, त्याला त्यांनी पाहून आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे. हे मला त्यांनी कळालंय. ती विशेष असणारी भक्ती त्यांनी मला प्राप्त झाली आणि ती भक्ती त्यांनी मी अशा पद्धतीने करतो आहे. त्याच्यामध्ये मला सुख प्राप्त होत आहे आणि त्याचा मला अजिबात वीट येत नाही. म्हणून तर अवीट असणारी भक्ती मला प्राप्त झाली आणि ती मला करायची आहे आणि म्हणून मला जन्माला यायचं आहे. म्हणून त्यांनी मला न विटणारं सुख आहे भक्ती सुख. ते बाकीच्या सुखांसारखं नाही, अवीट असणारं सुख आहे. म्हणून ते भोगण्याकरिता जन्माला यायचं आहे. अभंगाचं भक्ती
मला भक्ती सुख प्राप्त झालेलं आहे आणि ते प्राप्त झाल्या कारणानं त्याला भोगण्याकरिता मला जन्माला यायचं आणि जन्माला यायचे म्हणून मी मोक्षपदे तुच्छ केली आहे, त्याला दुय्यम करून टाकलं म्हणून मोक्षपदे तुच्छ केली. या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी प्रत्येक युगात जन्माला यायचं का तर भक्ती सुख प्राप्त करून घ्यायचं म्हणून. पण महाराज काय वर्णन करून सांगतात आणि भक्ती सुखाच्या प्राप्तीकरिता पुन्हा जन्माला यायचं. एखादी गोष्ट जर परत परत आपण तीच करत राहिलो तर किती दिवस सुख प्राप्त करू. परत 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 जर एकच गोष्ट आपण वर्णन करून सांगायला लागलो किंवा त्याच्यात जर आपण पदार्पण करू लागलो तर किती दिवस सुख प्राप्त करून देईल. अनेक प्रकारची सुख पाहायला मिळतात पण त्या सुखांमध्ये फरक आहे. सगळ्यात त्यांनी पहिलं खालच्या दर्जाचं सुख जर पाहायचं म्हणलं तर विषयातलं सुख, विषय सुख त्याला म्हणा. त्याच्यापेक्षा त्यांनी थोडं जर उंचच त्यांनी गेला तर त्याला त्यांनी महाराज आत्मसुख प्राप्त होऊ शकते. तो त्यांनी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जर त्यांनी झाला तर व्यापक बोध प्राप्त होऊन त्यांनी महाराज ब्रह्मसुखाचा ब्रह्मानंदाचा उपभोग अशा पद्धतीने घेऊ शकतो. म्हणून विषयातही सुख लोक मानतात. वास्तविक पाहता विषयामध्ये सुख नसताना सुखाची त्यांनी फक्त भास त्या विषयांमध्ये त्यांनी होतो. जसं त्यांनी लाडू सर्वजण खातात की नाही, लाडूला खाताना सर्वांना आनंद वाटतो म्हणे का खातात लाडू म्हणे फार गोड लाडू गोड म्हणून लोक खातात. पण वास्तविक पाहता लाडू गोड आहे असं म्हणणाऱ्या लोकांना त्यांनी जर लाडूची प्रक्रिया आपण एखादी थोडीशी सांगितली म्हणजे एका मावशीने लाडू तयार करायला सुरुवात केली आणि लाडू करायला सुरुवात केली तो रवा त्यांनी आणला, थोडंसं तूप आणलं, त्याच्यानंतर ते रवा भाजून घेतला, त्याच्यात तूप टाकलं, चांगल्यापैकी रवा भाजून झाला, थोडासा त्यांनी खाली उतरवलं, त्याच्यात दूध टाकलं, दूध टाकून त्यांनी लाडू त्याची बांधले. लाडू बांधून त्यांनी महाराज कोणी पाहुणे आले आणि त्यांना खाण्याकरिता दिले आणि त्या पाहुण्याने लाडू खाल्ला. खाल्ल्यानंतर त्याला कसा लागेल तुम्ही सगळी प्रक्रिया ऐकली नाखी. लाडू कसा असतो गोड असतो. मग लाडू जर गोड असतो तर आता जी प्रक्रिया ऐकली त्या प्रक्रियेतून तयार झालेला लाडू जर खायला दिला गोड लागेल का? लागणारच नाही. का लागणार नाही? त्याच्यामध्ये साखर घातली नाही म्हणून. मग ती साखर जाणीवपूर्वक टाळून टाकली आणि फक्त रवा भाजून घेतला, त्याच्यात तूप टाकलं, ते चांगलं भाजून घेतलं, त्याच्यात दूध टाकलं, त्याचे लाडू त्यांनी बांधून तयार झाले खायला दिले. आणि लाडू त्यांनी खाल्ला. आधी सगळेजण म्हणले गोड असतो ना, आता अजिबात गोड लागला नाही. का बरं? त्याच्यात साखर घातली नाही म्हणून. पण लाडू गोड नाही, त्याच्यामध्ये त्यांनी महाराज साखर गोड आहे. पण साखरच गोड असते, लाडू कधीच गोड नसतो. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून त्यामुळे सुख जर असेल तर विषयाच्या ठिकाणी अजिबात नाही. मग सुख आपल्या आत्म्याच्याच ठिकाणी आपल्या जवळ सुख आहे आणि आपलं सुख आपल्याला प्रतीतील येतं. चंचल असणारी वृत्ती त्यांनी महाराज धावते आणि त्या धावणाऱ्या वृत्तीला जर त्यांनी महाराज स्थिर करता आलं, ती स्थिर झाली की त्या वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान होतं आणि ते भान झालं की त्याला असं वाटतं सुख प्राप्त झालं. विषयाच्या प्राप्तीनं त्यांनी महाराज विषयाच्या प्राप्तीकरिता धावपळ करणारी वृत्ती त्या विषयाच्या प्राप्तीनं थांबते, स्थिर होते आणि ती स्थिर झाल्याबरोबर तिच्यामध्ये आत्मानंदाचं भान होतं आणि ते भान झाल्यानंतर असं वाटतं की या विषयामुळेच मला सुख प्राप्त झालं. सुख त्याचं स्वतःच आहे पण त्याचं स्वतःच असून त्याला विषयाच्या माध्यमातून प्राप्त झालं असं वाटतं. पण विषयामध्ये सुख नाही, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे. म्हणून आत्मस्वरूपाला जाणावं. म्हणून त्याने आत्मसुख ज्याला कळेल, आत्मस्वरूप ज्याला कळेल त्याला विषयातलं सुख दुय्यम होऊन नाही. आत्मसुखाची या गुढी आहे. बरोबर आहे काय गुढी आहे? विटे जो का सकळ विषय सगळ्या विषयांचा त्याला वीट येतो महाराज. कशामुळं? फक्त आत्मसुख प्राप्त झालं म्हणून. म्हणून विषयातलं जे सुख आहे त्याचा वीटच येत असतो महाराज. ते विटणारच आहे, त्याचा वीटच येतो. संसारात पदार्पण केल्यानंतर संसारी लोकांना ते माहिती आहे. पण ज्यांनी संसारात पदार्पणच केलं नाही ते फार आनंदात आहे. एक मन आहे एकटा जीवन सदाशिव. त्याला आपलं सदाशिव त्यांनी राहता येतं, मस्त आनंदात असतो. फक्त त्यानं तो आनंद आपल्याजवळ टिकवला पाहिजे. तो जर टिकला तर त्यांनी जीवनभर समाधानाची स्थिती अशा पद्धतीने राहते माणूस. म्हणून त्यांनी मला एकटा जीव सदाशिव. पण ज्याला एकटं राहत नाही ना त्याला वाटतं आता आम्ही बाळकृष्ण महाराजांना भेटायला गेलो होतो. गेल्यानंतर त्याने आम्हाला फार मौलिक उपदेश केला. असं पट्ट्यावर घेऊन गेला म्हणे एवढा समाज त्यांनी तुमच्या मागे त्यांनी फिरत असलेल्या लोकेशना जर तुमच्या पोटात शिरले तर ती शिरल्यानंतर त्यांनी तुम्हाला लोकांशिवाय करमायचं नाही. 4-2 लोक जर बरोबर नसले तर तुम्हाला झोप यायची नाही, लोकांशिवाय करमायचं नाही. आता त्यांचा अधिकार आहे, त्यांचं मोठेपण आहे म्हणून त्याने ते सांगितलं. आम्ही सुद्धा शांतपणे ऐकू. मोठ्या माणसासमोर जास्त वटवट करत जाऊ नये, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज पण आम्ही सावध आहोत. लोक हवा भरतात ना महाराज, अशी हवा भरतात, भरून भरून उंच येतात वरती आणि त्या एवढ्या उंचीवर गेल्यावर जर दुसरं काही सापडलं तर तिथून सोडून देतात. सोडून खाली पडला तर हाडतं त्याची मोडतात. किती मोडले हे सुद्धा लोक पाहिले. याची जाणीव आहे. आता सांगता येतं म्हणल्यावर मला कळत असेल की नाही मी काय बोलतो, विचारपूर्वक बोलतो ना, जाणीवपूर्वक बोलतोय, मला जाणीव आहे याची.
मग त्यांनी जरी मला सांगितलेलं त्यांचा अधिकार आहे मला सांगायचा, म्हणून मी त्यांचा अतिशय शांततेने आदराने ऐकून घेतलं. पण मला याची जाणीव आहे, चिरंजीव पदात त्यांनी मला नाथांनी काय काय सांगितलं, खरा परमार्थ जर करायचा असेल तर चिरंजीव पदापासून सुरुवात करा. आणि चिरंजीव पद अतिशय गोड आहे, काहीच अभिमानानं मोठेपणानं मला सांगायचं नाही. रोज त्याच्यात मी वर्णन करून सांगत होतो. काही ग्रंथांचा अर्थ त्यांनी लिहून झाला, हा एक प्रवाह वाहतोय कृपेचा, प्रसाद त्यांनी वाहतोय संतांचा, आणि त्या प्रसादानं त्यांनी अशा पद्धतीने काहीतरी बोलता येतं, लिहिता येते. म्हणून त्यांनी ते काही ग्रंथ त्यांनी मला स्वामींची इच्छा होती, जे स्वामी पुरस्कार देण्याकरिता येणार होते ना, त्यांच्या मनातला भाव होता की या ग्रंथांचं लिखाण व्हावं. ते म्हणले की सगळ्या संतांचे जे ग्रंथ आहेत त्यांचा त्यांनी अर्थ झाला, सार्थ झाले. मला असं वाटतं निळोबरायांच्या गाथ्याचा, बहिणाबाईंच्या गाथ्याचा अर्थ व्हा, असं ते त्यांच्या तोंडानंच म्हटलं. आणि मग तुम्ही जर त्यांनी लिहिलं तर बरं होईल म्हणून मला कुठे लिहिता येईल का, मग तुम्ही सुरुवात तर करा. आणि असं म्हणून त्यांच्या शब्दाकरता त्यांनी लिहून टाकले. आणि या सगळ्या मग ते बाबा आता वरती बसलेले हे ग्रंथ आधी त्यांना नेऊन दाखवले आणि दाखवून त्यांनी ते वाचले. आणि वाचल्यानंतर जेव्हा ते म्हटले हे बिनचूक आहे, तेव्हा सगळ्या समाजाच्या समोर आले. त्यांचा आशीर्वाद त्याच्यात त्यांनी प्राप्त झाला. पण चिरंजीव पद सुद्धा त्याचा सर्व अर्थ जरा लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न झाला. मग का लिहिला, कशा करता, ते लोकांचा काय विचार असेल मला माहित नाही, पण लिहिताना माझ्याच मनाला लाज वाटली पाहिजे, माझ्या मनाला त्यांनी सावधपणा असला पाहिजे की मी काय वागतोय, मी काय केलं पाहिजे. या समाजाच्या प्रवाहात जर वाहून गेलो तर त्यांनी मला परमात्म्यापासून दूर जाईल, विलक्षण आनंद मला प्राप्त व्हायचा नाही. आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून हे सगळंच सगळं प्राप्त होतं. आणि याच्यात मनुष्य गुंतून पडतो, त्याला त्यांनी एकाचं दोन भाव वाटतंय, त्याला अनेकत्व त्यांनी प्राप्त करून त्याला फार खेळावं वाटतंय, फार आनंद मिळावा वाटतो, पण त्याच्यात घोटाळाच होतो. मला साखरे महाराजांचं एक कीर्तन मी ऐकलं होतं, आणि त्या कीर्तनात त्यांनी विनोदानं त्याने सांगितलं की एखाद्याचं जर लग्न होत नसलं, त्याला म्हणतो जमून द्या, त्याला म्हणतो जमून द्या. आणि कोणीच जर जमून दिलं नाही तर पांडुरंगाच्या समोरच जाऊन म्हणतो कधी करशील लग्न माझे, तुझं ठावे विठ्ठला. म्हणजे एवढा त्याच्या पोटात त्याने इच्छा असते लग्न करण्याची, एवढी धावपळ त्याची लग्न करण्याकरिता असते. इकडून तिकडून जुळलं तर एवढा उतावेळ होतो महाराज की त्याला अंतरपाठ सुद्धा बाजूला करावं असं वाटत नाही, असं वाटतं कधी तोंड पाहिजे बायकोच. एवढा उतावळा तो त्याचा वर करून त्याच्याकरिता एक म्हण बाजारात आलेली आहे, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. असं गुडघ्याला बाशिंग म्हणजे काय, एवढा उतावळा आहे बायको पाहण्याकरिता. असा नवरदेव पाहिलाच आम्ही. 1-2 वर्षानं त्याने नगरला कोर्टाच्या गल्लीतच सापडला, आणि सापडल्यानंतर चक्रात मारत होता मागे हात घालून. अशा मिळून काय चक्र मारतो, मला तिचं तोंड पाहणार नाही. म्हणजे कोणाचं तिचं, म्हणजे बायकोचं. आधी तिचं तोंड पाहण्याकरिता एवढा उतावीळ झाला होता, आणि आता म्हणतो तिचं तोंड पाहणार नाही. 2 वर्ष काय झालं असेल, असं वीट आला. का सांगतोय कशाकरिता, त्याचा वीट आला. म्हणून संसार अशी गोष्ट आहे, विषयातलं सुख असं आहे की ज्याचा वीट येतो. म्हणून ते अवीट नाही, विटणार आहे. म्हणून मनुष्य त्याने मला जास्त काळ ते त्यांनी अशा पद्धतीने उपभोगू शकत नाही. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारं सुख जर काय असेल, आत्मसुख, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, सुखी व्हावं. फक्त आत्मा जाणून राहू नये. गुरुजी म्हणायचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय. कोणतं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं, मी आत्मा ब्रह्मरूप आहे असा बोध प्राप्त करून, मी आत्मा आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे असा अद्वैत बोध प्राप्त करून घ्यावा. फक्त आत्मा हे जाणून थांबायचं नाही, तोच आत्मा ब्रह्मरूप आहे असं त्यांनी जाणायचं. आणि ब्रह्मानंदामध्ये निमग्न व्हायचं, ब्रह्मसुखाचा अधिकारी व्हायचं, ब्रह्मसुखामध्ये डोलत राहायचं. हे त्यांनी दिव्य महापुरुष ब्रह्मसुखात डोलतायत. पण ब्रह्मसुखातही त्यांना समाधान प्राप्त होईना, त्यांना पडून राहिल्यासारखं वाटायला लागलं. म्हणून काय करायचं, तेच त्यांनी भोगायचंय. म्हणून त्यांनी मला ते भोगण्याकरिता, त्याचा आस्वाद घेण्याकरिता सहजच त्यांनी विनोद केला. तुझं माझं नाही भेद, आणि केला सहज विनोद. फक्त विनोदच केला, तेव्हा भेद अजिबात नाही. भेद नावाचा शब्द उच्चारायचा सुद्धा नाही, तो अस्तित्वातच नाही. पण तरी सुद्धा त्यांनी मला सहज विनोद केला. आणि विनोद करून त्यांनी महाराज तुझ्या त्या दिव्य त्यांनी स्वरूपाला पाहिलं, तुला आकार त्यांनी महाराज प्राप्त झाला. त्या दिवशी आपण कीर्तन ऐकलं परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री साखरे महाराजांचं. त्यांनी सांगितलं भगवान त्यांनी आकाराला आला. तो सगुण निर्गुणाचा विषय वर्णन करत सांगत असताना त्याने तो परमात्मा आकाराला आला असं त्यांनी वर्णन केलं. पुन्हा ज्ञानोबरायांनी विकल्पही निर्माण केले आणि उत्तरही दिले. अशा दोन्ही गोष्टी त्याने विशेष रूपाने वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात देवा तुला सगुण म्हणू की निर्गुण म्हणू रे, असं ज्या वेळेला ते सांगू लागले त्यावेळेला ज्ञानोबरांनी त्याचं उत्तर दिलं की सगुण पण तोच आहे आणि निर्गुण पण तोच आहे. सगुण निर्गुण एकू गोविंद रे. तो एकच आहे महाराज, भेद त्याच्या ठिकाणी अजिबात नाही. पण तरी सुद्धा त्याने महाराज त्याचा आस्वाद जर घ्यायचा असेल, त्याला जर भोगायचं असेल तर अशा पद्धतीने भोगलं पाहिजे. म्हणून त्यांनी त्याच परमात्मा तत्वावर अध्यस्त असताना जी प्रकृती आहे
त्या प्रकृतीचा त्याच्याशी अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला. अभंग आपण 4-5 दिवस पाहत होतो. तो कसा काय आठवत होता, मला वाटतं गुरुजींच्या समोर असल्यामुळे आठवत असेल. नाही तर भागवत कथेत फक्त कथाच लोकांना त्यांनी सांगितल्या जातात, थोडा थोडा भाव कधीतरी सांगितला जातो सुद्धा. पण अभंग त्यांनी असा, पती जन्मला माझी उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पहाव माझा, सर्वा परिपती भोगीचे ओझा. भोगीचे शब्द आहे, त्याचा भोग आहे. जर ते अद्वैत तत्व आहे तर त्याचा भोग कसा होईल महाराज? भोग दोघांमध्ये होत असतो. 2 गोष्टी असतील तर भोग त्यांनी म्हणता येईल. अद्वैतात भोग कसा होईल? त्याच्यात व्यवहारच नाही तर भोगायचं काही कामच नाही महाराज. ती म्हणते सर्वा परिपती भोगीचे ओझा. अरे विठोबा, भोग होण्याकरिता 2 असावे लागते. एकच कसा भोग होईल महाराज? म्हणतात मी सर्व परिपती भोगीचे ओझा. ती भोगिते म्हणते तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याचा कसा काय भोग घेणार? ती म्हणते निर्गुणपतीच आवडेल, निर्गुणपती आवडे मज. मग काय झालं? त्याचा भोग घेण्याकरिता आधी माय पाठी भाज झाली. आधी त्याची आई झाली आणि नंतर त्याची भाज म्हणजे पत्नी झाली आणि मग अशा पद्धतीने त्याला भोगायला लागली. हा महत्वाचा विचार. त्याची माय झाली म्हणजे त्याची आई झाली आणि त्याला ईश्वरत्व त्यांनी तिच्यामुळे आलं. तो एक आहे, तो सच्चिदानंद घन आहे, गोष्ट खरी आहे. पण मायेचा संग झाला म्हणून त्याला शबलत्व आलं. त्याला शबल ब्रह्म म्हणू लागले, त्याला ईश्वर म्हणू लागले, त्याला सौपादिक ब्रह्म म्हणू लागले, काय काय त्याला नाव पडले. एक असून त्यांनी महाराज अशा पद्धतीने मायेचा संग झाला आणि ईश्वरत्वाला आला, ती त्याची आई झाली. आणि तीच त्यांनी महाराज जगताला अशा पद्धतीने प्रगट करण्याकरिता त्याच्याशी संग करू लागली. ती त्याची त्यांनी पत्नी होऊन त्याच्याबरोबर व्यवहार करते. महत्वाची गोष्ट आहे. आई पण झाली तीच आणि पत्नी पण झाली तीच. आणि अशा पद्धतीने पत्नी होऊन अशा पद्धतीने त्याला भोगते आहे. म्हणून मी माय राणी पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. निरंजन स्वरूपातच क्रीडा सुरू आहे. ती क्रीडा त्यांनी म्हणत त्या निरंजन स्वरूपातच आहे. पण त्याच्याकरिता मध्यंतरी ही प्रकृती मानावी लागते. त्र्यंबकेश्वरचे स्वामी म्हणत असतात, प्रकृती का स्वीकार करणे से काम बन जात आहे. म्हणून जर माया स्वीकारली की आपाप सगळी संगती लागते. पण संगती लावण्याकरिता ती स्वीकारलीच पाहिजे. नाहीतर त्यांनी महाराज वेगळंच काहीतरी होऊन जाईल. म्हणून तिच्या माध्यमातून त्यांनी महाराज अशा पद्धतीने तिचा स्वीकार करून विनोद करता आला. आणि विनोद काय केला? भेद नसताना त्यांनी महाराज तुला देव म्हणून डोळ्यासमोर उभं करता आला. तू अतिशय सुंदर आहे, सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी करकटेवरी ठेवून या असा त्यांनी डोळ्यासमोर उभा राहिलास. इतका सुंदर आहेस की तुझ्या सौंदर्याचं काय वर्णन करून सांगा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार रमेश शिकारा लोपटिया, रमेश शिकारा लोपटिया, कस्तुरी मरमर चंदनाची मोठी, कस्तुरी मरमर चंदनाची मोठी, रमेश शिकारा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रमेश शिंकळा लोपले या कस्तुरी मळवट चंदनाची मोठी. ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, तो नावाला आला आणि रूपाला आला. हे नामरूप त्यांनी त्या प्रकृतीचं आहे. तिचा संग त्यांनी झाला. तिचा संग झाला म्हणून त्यांनी मला नामरूप त्याच्या ठिकाणी प्रतीला आलं. तो अस्तित्व रूपानं, भातित्व रूपानं, प्रियत्व रूपानं सर्व ठिकाणी व्याप्त आहे. तोच परमात्मा त्यांनी नामरूपाला तिच्या संगतीने आला. ती अनादि भावरूप असणारी माया, अनिर्वचनीय असणारी ती माया. तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत. सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशी असणारी मिथ्या माया. मिथ्या शब्दाचा अर्थ गुरुजी वर्णन करून सांगायचे. ते म्हणायचे स्वरूपवान आणि बाधयोग्य पदार्थास मिथ्या असे म्हणावे.
ज्याचा बाल होतो त्याला त्यांनी महाराज मिथ्या म्हणतात. बाल म्हणजे काय, नाहीचा निश्चय असा असणार जे आहे, अशी असणारी ती माया. आणि त्या मायेच्या संगतीने त्यांनी महाराज ते परमतत्व सगुण साकार रूपानं त्यांनी महाराज पाहता येतं. मग विनोद करून त्यांनी महाराज भेद नसताना भेद त्यांनी उपस्थित केला आणि त्याचं त्यांनी अशा सुंदर स्वरूपाचं भजन करायला सुरुवात केली. त्यांनी डोळ्यानं त्याला पाहायला सुरुवात केली. पाहता येत नव्हता, मनाच्या पलीकडचा आहे, वाणीच्या पलीकडचा आहे, मनवाच्या चित्त तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. आणि भक्तीच्या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजणे. तत्वता बाकीच्या मापाने मोजता येत नाही, भक्तीच्या दारात जावं लागतं. श्रीमद भागवतात जर आपण पाहिलं तर भगवान शंकर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहण्याकरिता तुम्हाला आतापर्यंत चांगला होता लागला भागवत सांगायला परत. पण आता महत्वाची गोष्ट सांगतो, भाव आहे महाराज त्यातला. भगवान शंकर योगेश्वर आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा योगेश्वर आहे. हा योगेश्वर भगवान योगेश्वराच्या दर्शनाकरिता आला आणि यशोदेच्या दारातील उभा आहे. आम्ही भागवत सांगताना फक्त यशोदाच सांगतो असं नाही, भागवत सांगताना फक्त नंद सांगतो असं नाही, तर नंद आणि यशोदा काय आहेत हे आधी सांगण्याचा प्रयत्न करतो. नंद म्हणजे त्यांनी महाराज भाव आणि यशोदा म्हणजे भक्ती. भक्ती भावानच परमात्मा प्राप्त होतोय, जास्त महत्वाचं. वसुदेव आणि देवकी त्यांनी महाराज श्रद्धा आणि विश्वास आहे. श्रद्धा विश्वासाच्या घरी त्यांनी बोधरूपी परमात्मा प्रगट होतो आणि भक्ती भावाच्या घरी खेळायला जातो, नांदायला जातो, उड्या मारतो, बागडतो. पण तो भक्तीच्या घरी आलेला आहे. पण भगवान शंकराला जर तो पाहायचा असेल तर भगवान शंकरासारख्या मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांना सुद्धा भक्तीच्याच दारात जावं लागेल तरच दिसेल. महाराज तसा दिसणार. पण भगवान शंकर भक्तीच्या दारात आणि व्याकुळ होऊन म्हणू लागले, मला भगवंताचं दर्शन प्राप्त करून दे. म्हणजे भक्ती माध्यम आहे भगवंताचा दिव्य असणाऱ्या स्वरूपाचा भोग घेण्याकरिता. भोग जे ओझा त्याला जर भोगायचं असेल तर त्यांनी महाराज भक्तीच्या माध्यमातून भोगावं लागेल, दुसऱ्या कोणत्याच माध्यमातून भोगता येत नाही. म्हणून भक्ती जर आपण करू लागलो तर तो साधू संतांनी खळं केलं, करुणी खडे हरिदास. म्हणून नावारूपाला आणला परमात्मा. आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा. असा तरी आणि हा रूपा बळे करुणी खडे हरिदास. हरिदासांनी खळं केलं म्हणजे कष्ट केले आणि कष्ट करून बळजबरीने रूपाला आणला. ज्याला रूप नाही तो रूपाला आला, ज्याला नाव नाही तो नाव त्यांनी धारण करून आला. तो कृष्ण म्हणून त्यांनी प्रगट झाला. नाहीतर त्याची वंदना करताना श्री व्यासदेवजींनी त्यांनी महाराज त्याचं ध्यान केलं. सुरुवातीला जन्माद्यसे येतो वयादितर तच्चार्थेश्वर विज्ञेस मराठी हे त्यांनी म्हणत असताना सत्यम परम धीमहि असं त्यांनी म्हणतात. सत्य आहे तो हा परमात्मा, त्याचं नावगाव सांगितलं नाही. पण भागवत महात्म्याच्या सुरुवातीला मात्र परिचय सांगताना सांगितलं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पण श्रीकृष्ण असं त्याला नाव दिलं. तो श्रीकृष्ण हे नाव घेऊन आला, सुंदर असणारं रूप घेऊन आला. डोळ्यांना जो पाहताच येत नाही तो पाहण्यास योग्य झाला. कानांचा जो त्याने विषय होऊ शकत नाही तो कानाने ऐकू येऊ लागला. ज्याच्याविषयी काही बोलताच येत नाही तो मुखाने त्याने वर्णन करून सांगता येऊ लागला. हाताने त्याने मला त्याचा स्पर्श करता येऊ लागला. असं दिव्य रूप त्यानं धारण करावं आणि भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावं, भक्तांचं मन वेधून घ्यावं. भागवतामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या गोपिकांनी हे पहा भक्ती सांगत असताना नारदांनी उदाहरण दिलं. म्हणे कशी आहे भक्ती म्हणे सांगा. ते म्हणे मुख आस्वादनवर. मुक्या माणसानं साखर खाल्ली की त्याला जशी गोड लागते पण सांगता येत नाही तशी भक्ती आहे. पण एखादं उदाहरण सांगा. मग म्हटले त्याने महाराज यथाव्रज गोपिकांना. गोपिकांनी जशी भक्ती केली त्याला भक्ती म्हणायचं. गोपिकांनी भगवंताची भक्ती केली आणि भक्ती करत असताना भगवंताला डोळे भरून पाहिलं, त्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं गोपिकांनी. वेणुगीतात त्याचं वर्णन आहे. इत्थम शरद स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिना आणि विशद्वायू नावातम सगो गोपाल कोच्युता. हे सांगत सांगत पुढे गोपिका म्हणतात बरहा पीडम नटवरवपो कर्णयो कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींचे मालाम रंध्रान वेणुराधन सुधया पूरयन गोप वृंदे वृंदारण्यम सपदरमनम प्राविशत गीत कीर्ती. किती सुंदर आहे कन्हैया. जो त्यांनी मोरपीस धारण केलेला आहे. बरं पीडम म्हणजे त्यांनी मोरपीस मस्तकावर त्यानं धारण केलेलं आहे. त्याच्या कानामध्ये कानाच्या खोनीमध्ये त्यानं कण्हेरीची फुलं त्यांनी घातलेली आहेत. पिवळा पितांबर सोनेरी रंगाचा त्यानं परिधान केलेला आहे. वैजयंती माला त्याच्या गळ्यात आहे. एवढा सुंदर असणारा कन्हैया, त्याच्या सौंदर्याचं वर्णन गोपिकाने त्यांनी करावं. त्याला पाहून विभोर होऊन जावं आणि विभोर होऊन त्याच्या छंदामध्ये त्यांनी महाराज नाचायला सुरुवात करावी. त्याला सुद्धा नाचवा. तो एवढा सुंदर दिसायचं की हातात त्यांनी ताकाची वाटी घेऊन त्यालाच गोपिका म्हणायच्या नाच नाही. कृष्णा नाच रे नाच रे पाहू दे डोळा नाच रे नाच रे पाहू दे डोळा नाच रे नाच रे पाहू दे डोळा नाच रे नाच रे पाहू दे डोळा. कृष्णा नाच रे पाहू दे डोळा कान्हा नाच रे पाहू दे डोळा.
एक उदाहरण सांगतो आठवलेलं म्हणून. तुझे साखरे महाराजांचे कीर्तन ऐकताना त्यांनी त्याच्यात एक उदाहरण सांगितलं. ते म्हटले, मला एकदा गुरुजींच्या समोर कीर्तन करायला मिळालं. त्यांना गुरुजींच्या समोर कीर्तन करायला मिळालं. गुरुजी कीर्तन करायला लागले आणि ते समोर त्यांनी आहेत आणि त्यांनी असं सांगितलं, मी टाळ घेऊन उभा होतो आणि ते प्रमाण देत होते गुरुजी. ते म्हणजे कृष्णा नाच रे पाहू दे डोळा, आणि असं म्हणता म्हणता ते माझ्याकडे पाहून म्हणत होते म्हणे, कृष्णा नाच रे पाहू दे. त्यांचं नाव किसन आहे ना, पण ते खरं तर त्यांना कृष्णाच म्हणायचे. कृष्णाच नाव आहे पण अपभ्रंश झाला किसन म्हणण्याचं, पण कृष्णाच नाव आहे म्हणून कृष्णा नाच रे हे गुरुजींचं तात्पर्य अशा पद्धतीचं त्याने म्हणतात. म्हणून कन्हैया गोपिकांच्या समोर नाचतो, नाचून त्याने मला सर्वांना वेधून घेतो. तो वेध लावणारा देव त्यांनी अशा पद्धतीनं पाहायला मिळाला. त्याचं भजन त्यांनी करायला मिळालं, त्याचा अंगसंग त्यांनी घडला. त्याने गळ्यात हात घालावा गोपाळांच्या गळ्यात हात घालून त्यांनी उड्या मारायला सुरुवात करावी, खेळावं बागडावं, एवढं प्रेम त्यांनी प्राप्त झालं. गोपाळांना त्याची संगती प्राप्त झाल्यानंतर कोणीतरी विचारलं, का रे याच्या संगतीतून जर तुम्हाला जायला सांगितलं काय कराल? ते म्हणतात, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिका. जायला सांगितलं म्हणजे कोणी जर तुम्हाला मोक्ष दिला तर म्हणे मोक्ष प्राप्त करून घेऊन त्यांनी एकाकी पडून राहण्यापेक्षा याच्या संगतीत राहून आनंद भोगणं अतिशय गरजेचं. तुझी संगती झाली आमची निश्चित, त्याच्या संगतीतच निश्चिंत स्थिती प्राप्त होऊ शकते, दुसरी कशातच होऊ शकत नाही. म्हणून तर त्याने मला तो एकाकीपणा डावलण्याकरिता मोक्षपदे तुच्छ केली म्हणतात. आणि काय विशेष सापडले म्हणे, भक्ती सापडली. ती कशी आहे? न विटणारी आहे, विटी आहे सुख न हे भक्ती रस. तिचा विटच येत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा वीट येईल पण भक्तीचा वीट येत नाही म्हणा. तो भगवान त्यांनी मला डोळ्यासमोर नाचत राहतो, खेळत राहतो, उड्या मारत राहतो. म्हणून का जन्माला यायचे त्याचं कारण सांगतात, भक्ती करण्याकरिता. मग भक्तीचा तुम्हाला कंटाळा येणार नाही का? म्हणजे बाकीची सगळे सुख आतापर्यंत सांगितले त्या सगळ्या सुखांचा वीट येईल पण भक्तीच्या सुखाचा वीट येत नाही. म्हणून त्यांनी विशेष रूपानं वर्णन करून सांगतात, विटी ऐसे सुख नोहे. हे विटणारं सुख नाही कोणतं? भक्ती रस. मग काय करावं वाटतं? पुढता पुढते आस सेवावे, पुन्हा पुन्हा त्याचं सेवन करावं असं वाटतं. म्हणून तर त्याने महाराज अशा पद्धतीने अट्टहास आहे भगवंताच्या भक्तीत पदार्पण करून त्याने महाराज भगवंताचं सुख भोगायचं. मग भेद आधीच माळून टाकलाय, गिळून टाकलाय, खाऊन टाकलं, काही शिल्लकच ठेवला नाही. आणि भेद त्यांनी संपवल्यानंतर केली जाणारी ही भक्ती आहे, याला मुक्तीवरील भक्ती म्हणायचं. ही त्याने महाराज पुरुषार्थ सिद्धी आहे. ही त्याने सामान्य नाही, 5वी आहे. ही हातातून पुरुषार्थ सिद्धी 4थी. आणि घेऊन आपले हाती आणि रिघाला भक्तिपंथी जगाला देतो. हा भक्तिबंध आहे, याच्या माध्यमातून तीच पुरुषार्थ सिद्धी मोक्ष सिद्धी जगाला देण्याकरिता निघाला. पण कोणत्या माध्यमातून? भक्तीच्या माध्यमातून. भक्तीच्याच माध्यमातून. का तर विटे ऐसे सुख नोहे म्हणून. ही आविट आहे, सगळ्या लोकांना आनंद देणारी आहे म्हणून. पण भक्तीच्या माध्यमातून त्यांनी प्रवास आहे. भक्ती अशी दिव्य त्यांनी आहे. सुरुवातीला पण भक्ती आहे आणि शेवटी पण भक्तीच आहे. लोक धुणं धुतात की नाही? धुणं म्हणजे कपडे धुणं म्हणजे लोक उचापती करतात, त्याला धुणं म्हणतात. त्याचं धुणं धुऊ बाकीचे काही कामच नसतात लोकांना. पण कीर्तनात उभं राहिल्यावर तर निदान धुणं नाही धुतलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, गोड त्याने. बाकीचं काहीच एक शब्द सुद्धा बोलणे. भक्ती प्रेमा विरहित, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि प्रेम भया वैराग्याच्या युक्ती विवरा. पण कीर्तनात तरी निदान धुणं धुतात कपड्याचं, हे धुत असताना प्रक्रिया केली जाते ना. तुम्ही ऐकतात कसं बघ, महत्वाचा मुद्दा सांगतो. प्रक्रिया पहिल्यांदाच आलं, तुम्ही ऐकता की नाही? नाही तर घडी घडी येत असतं आमच्या तोंडात, तुम्ही ऐकता की नाही? इथं काय नाही, मला माहिती आहे तुम्ही सगळे ऐकताच. तुम्हाला पुन्हा काय वर्णन करून विचार, तुम्ही ऐकतात की नाही? घडी घडी विचारा वाटतं. लोक जर ऐकत नसले की मग पुन्हा विचारा वाटतं, तुम्ही ऐकताना पण सगळेजण. मग लोक म्हणतात हो, मग परत सांगायला सुरुवात करायची. नव्याने महत्वाची गोष्ट ऐका. धुणं धुण्याचं असलं जर त्याने, हा जर कपडा धुवायचा आहे तर धुण्याकरिता सगळ्यात आधी या कपड्याला पाण्यात भिजवावं लागतं. भिजवल्यानंतर त्यांनी म्हणत त्याला स्वच्छ करण्याकरिता साबण लावावा लागतो. साबण लावल्यानंतर त्याला आणखी त्याला मळ घालवण्याकरिता घसरे द्यावे लागतात. आणि फक्त साबण लावून घसरे दिले म्हणजे कपडा स्वच्छ होतो असं नाही, त्याला परत एकदा पाण्यात भिजवावं लागतं. आणि मग त्यांनी पिळून तो झटकून वाळत घातला की तो स्वच्छ झाला असं आपण सर्वजण म्हणतो. म्हणजे सुरुवातीला कपड्याला धुण्याकरिता काय करावं लागलं? पाण्यात घालावं लागलं. नंतर त्याला साबण लावावं लागला, नंतर त्याला घसरे द्यावे लागले, परत पाण्यात घालावं लागलं, तेव्हा तो स्वच्छ झाला. असंच आहे मला. सुरुवातीला सुद्धा भक्तीच आहे. पाण्यात बुडवणं म्हणजे भक्ती, साबण लावणं म्हणजे ज्ञान, घसरे देणं म्हणजे वैराग्य. भक्तिरूपी पाण्यामध्ये त्यांनी आपलं जीवन घालावं, त्याला ज्ञानरूपी साबण लावावं आणि वैराग्याचे घसरे द्यावेत. आणि मग त्यांनी मला ते निर्मळ झालं जीवन की परत त्याला भक्तीमध्ये लोटून द्यावं, त्याला ढकलून द्यावं. बीज आणि फळ हरीचे नाम.
त्याला ढकलून द्यावं भगवंताच्या प्रेमात. भक्ती तो मस्त आहे. ती भक्तीच त्याला जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद प्राप्त करून देते. मग जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगण्याकरिता साधू संतांनी काय साधन निवडलं असेल तर भगवंताची भक्ती. आणि जीवनमुक्त होण्याकरिता काय साधन निवडलं असेल तर ती सुद्धा भक्तीच. पण पुढे भक्तीने झालेले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. हे सगळे प्रमाण आपल्याला माहिती आहे. भक्तीने जर हाताला धरलं तरच बोध काकडा ज्योती. मग भक्तीच्याच पोटातून बोध प्रगट होतो. मग भक्तीच प्रधान साधन आहे. मग भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य नागवे पापा आणि येणे जाणे खेपा येण्याची एका खंड. ही भक्तीच अशी आहे की ज्या त्यांनी भक्तीनं पदार्पण करावं, भक्तीतून पदार्पण करावं. मग आपोआप जीवनामध्ये ज्ञान येईल, आपोआप जीवनामध्ये वैराग्य येईल. पण कळायला पाहिजे भक्ती देते म्हणून. नाही एखाद्याने माळ घातली रामकृष्ण हरी म्हणायला लागला, त्याला जर म्हणलं ना अरे एवढंच करून जमत नाही, पाठ ऐकायला चल म्हणजे थोडे ग्रंथ ऐकतो म्हणून नाही. माझे गुरुजी म्हणजे माळ घालायची आणि रामकृष्ण हरी म्हणत राहायचं. जन्मभर म्हणत राहायला फक्त तर पुण्य प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त व्हायचा नाही. म्हणून त्याला ते कळायला पाहिजे की आपल्याला कुठे जायचं. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून तो त्याने महाराज भक्तीत पदार्पण करून येईल तर तीच भक्ती त्याला ज्ञानापर्यंत घेऊन जाईल. आणि ते ज्ञान त्यांनी प्राप्त झालेलं झालं, त्याला पूर्णत्व जीवनात प्राप्त झालं की मग उरलेल्या जीवनामध्ये त्यांनी काय करतो, काम नाही झालो पाहिजे रिकामा आणि थावल्या त्या गुरुचेष्टा निश्चळ द्रष्टा वैसोनिया या न्यायानं त्यांनी मला तो त्या भूमिकेत जाऊन भगवंताचं भजन करतो, भगवंतावर प्रेम करतो, त्याची भक्ती करतो आणि त्या भक्तीनं विलक्षण आनंद भोगतो. ती भक्ती त्याला कधीच त्यांनी मला जशा पद्धतीनं नको अशी वाटत नाही. का की आविट आहे म्हणून विटे असे सुख नो हे भक्तिरस पुढता पुढती असे पुन्हा पुन्हा ती सेवन करावे असे वाटत. म्हणून त्यांनी धनाचा कृपणा लोभ जैसा, लाभाचे या सोसे पुढे चाली मना आणि धनाचा कृपणा लोभ जैसा. परत परत त्यांनी खादलेची खावे वाटे आणि भेटले भेटे आवडे. खाल्लं तरी परत परत खावं वाटतंय, अजून असावं असं वाटतंय. भक्तीच अशी आहे, भगवंताचं प्रेमच असं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी तृष्णा आणि तृप्ती एकाच वेळेला राहतात. तृष्णा आणि तृप्ती एका ठिकाणी राहत नाहीत महाराज. म्हणून तर त्यांनी महाराज ज्याला तृप्ती झाली त्याच्या पोटात तृष्णा नाही आणि ज्याच्या पोटात तृष्णा आहे त्याला तृप्ती नाही. पण भगवंताचं प्रेम ज्याच्या पोटात घुसलं त्याच्या पोटामध्ये तृप्ती पण आहे आणि त्याच्या पोटामध्ये तृष्णा पण आहे. पुन्हा पुन्हा त्यांनी महाराज ते भोगत राहावं असं त्याला वाटतं. म्हणून पुन्हा पुन्हा भोगत राहावं असं वाटतं. म्हणून जन्माला येईन म्हणतात. जन्माला येण्याचं तात्पर्य तेच आहे. लोक मुक्त होण्याचा विचार करत असतील करू, पण ते मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. पण गर्भवासाला घेऊन जर मुनी मुक्त होत असतील पण आम्हाला त्यांनी त्याची भीती वाटत नाही. आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. पण एवढी प्रक्रिया सांगली, आईच्या पोटात दुःख, बाहेर येताना दुःख, जन्मभर दुःख, मग तुम्हाला कसं नाही. पण आईच्या पोटात त्यांनी असताना दुःख वाटत नाही, गर्भवासी दुःख नाही येता जाता. का बरं, हृदय असता नाम तुझे, अजिबात दुःख वाटत नाही. जन्मभर दुःख तुम्हाला का होत नाही म्हणजे त्यांनी होत नाही त्याचं कारण आहे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम आणि सुख होईल दुःखाचे. जन्मभर जीवन त्यांनी जगत असताना सगळी कामं करत असताना भगवंताचं चिंतन जर करत राहिलं तर दुःखच होत नाही. आणि मरताना त्यांनी दुःख एवढ्या वेदना होतात त्याचं काय जन्माला येईल म्हणतात. म्हणजे मरताना जरी दुःख असलं तरी सुद्धा अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. म्हणून त्यांनी जन्माच्या आधी दुःख नाही, गर्भात दुःख नाही, जन्मल्यावर दुःख नाही, मरताना सुद्धा दुःख नाही. त्याचं एकमेव कारण आहे भक्ती. भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की जी त्यांनी मला प्रेम देणारी आहे, सुख देणारी आहे, आनंद देणारी आहे. म्हणून ती भक्ती जीवनामध्ये उतरली आणि पुन्हा पुन्हा त्यांनी करत राहावं असं त्यांनी वाटतंय. आणि म्हणून तर त्यांनी त्या भक्ती करता जन्माला यायचं, दुसरं कशा करताच नाही. म्हणून घेईना मी जन्म याच्यासाठी देवा इथं आहे ते प्रमाण. तुझी चरण सेवा साधाव्या, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन करू लोकांगण महावारी. म्हणून त्यांनी महाराज याच करता जन्माला यायचंय, याच्याकरताच त्यांनी पुन्हा पुन्हा अवतरित व्हायचे. जरी दुःख त्यांनी त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये असलं तरी सुद्धा त्या सगळ्या दुःखांचा परिहार होतो याच्या दर्शनानं. मागील परिहार पुढे नाही शीन झाल्या दर्शन हे म्हणून त्याला पाहत पाहत त्यांनी दिव्य आनंद जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणून त्यांनी जन्माला यायचे, पुन्हा त्या भगवंताची भक्ती करायची गोष्ट खरी आहे. पण अजून विशेष कारण सांगतात. तुम्ही जर म्हणत असाल मोक्ष श्रेष्ठ आहे तिथपर्यंतच थांबलं पाहिजे तुम्ही हे बाकीचं काहीतरी सांगता आहात. अहो ठीक आहे तुमचं म्हणणं, पण तो जगन्नियंता परमात्मा आम्ही आग्रह केला म्हणून आमच्या समोर सगुण साकार होऊन उभा राहिला. तो नाव घेऊन आला, रूप घेऊन आला, आकार घेऊन आला
आम्ही त्याला नामरूप आकाराला आणलं, आमच्याकरिता नामरूप आणि आकार धारण करून आला, आणि आम्ही जर मोक्षाची प्राप्ती करून त्यांनी पडून राहिलो एका जागेवर शांतपणे, तर तो देव तसा राहील का? तो त्यांनी पुन्हा त्याच्या स्वरूपात स्थिर होणार नाही का? म्हणून तो त्यांनी त्याचा तो विग्रह लुप्त करून टाकणार नाही का? म्हणून त्याला आम्ही आकार धारण करायला लावलेला आहे, त्याला आम्ही नावारूपाला आणलेला आहे. आता त्यांनी महाराज मोक्ष स्वरूपामध्ये तसंच राहून त्यांनी पुन्हा त्याला निराकार होऊ देणार नाही, हा भाव प्रगट करतायत महाराज. हे देवा ती रूप धरविला आकार निदो निराकार होत असे. आम्ही जर त्यांनी महाराज मोक्ष प्राप्त करून त्याच्यामध्ये जर स्थिर झालो आणि देवाला आकार धारण करायला लावला, म्हणजे कधी धारण करायला लावला आकार, आणि कधी त्यांनी देव तुमच्या समोर आला म्हणे आताच नाही, तुकोबर आहे बोलणारे, तुकोबर आहे ते आता बोलतात असं नाही. आधी जो प्रल्हाद तोची पाय अंगद, आधी जो प्रल्हाद आहे तेच अंगदाच्या रूपानं प्रगट झाले, तेच उद्धवाच्या रूपानं प्रगट झाले, तेच नामदेव महाराजांच्या रूपानं प्रगट झाले, तेच तुकोबरांच्या रूपानं प्रगट झाले. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, म्हणजे काय आज्ञानी थोडेच आहे, ते नित्य मुक्त आहे, त्यांना दिव्य स्थिती प्राप्त झालेली आहे, आणि पुन्हा त्यांनी भगवंताच्या खेळात सहभागी आहेत. ते म्हणतात येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम, परत येतो परत जातो देवाच्या संगतीत आहे. जे मोक्षाची सोडी बांधली करणारे आहेत, मोक्ष त्यांच्या घरी होय सांगू असे तुका म्हणे, काम करणं कामारी हे दाशी, अशी त्यांची अवस्था आहे. ज्यांना पाहून काळ घाबरतो असे तुकोबर आहेत, आणि ते त्यांनी मला पुन्हा येतात आणि पुन्हा जातात. सामान्य जीवासारखं नाही, ते त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने घेईन मी म्हणतात, पुन्हा येईन म्हणतात, तुच्छ केली म्हणतात, जन्म घेण्याकरिता मोक्षपदे तुच्छ केली म्हणतात. स्वतःच्या सामर्थ्याने येतात. प्रल्हाद झाले, भगवंताचं प्रेम प्राप्त झालं. अंगद झाले, भगवंताचं प्रेम प्राप्त झालं. वालीला मारून टाकल्यानंतर त्यांनी तो मरणासन्न स्थितीत आहे, देवाकडे पाहायला लागला, म्हणा रामा मी मरतोय आता, पण हा माझा एकुलता एक मुलगा आहे, याची मला चिंता वाटते. असा अंगदाचा हात घेतला आणि देवाच्या हातात दिला. देवा आता जरी मी मरण पावलं तरी सुद्धा माझ्या मुलाला तुम्ही त्यांनी महाराज वडिलांसारखं प्रेम द्या, असं म्हटल्यावर रामानं अंगदाचा स्वीकार केला, भरभरून प्रेम दिलं महाराज. लंकेवर विजय 9:30 वाजले, मी थांबतो आता. लक्ष करू काय 2-3 मुद्दे त्यांनी मांडून 2-5 मिनिटातच मी थांबतो. हे पहा, लंकेवर रावणावर विजय प्राप्त करून ज्या वेळेला भगवान आले, त्यावेळेला प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यायला लागले, भेटवस्तू. पण भेटवस्तू देण्याकरिता अंगदाला बोलवलं, आणि ते अंगदाला आता भेटवस्तू देऊन त्याला त्याची बोलवण करायची तयारी हे त्याला कळालं. तो उठेच ना जागचा, अरे अंगदा लवकर ये, अरे अंगदा लवकर ये असं म्हणू लागले, पण तो हट्टानं बसूनच राहिला. रामानं जरा कठोर शब्दात बोलवलं, इकडे म्हणतो ना माले म्हणजे काय, ही घे भेटवस्तू तुला, आता तुझी बोलवण त्यांनी करायची. म्हणजे रामा बोलवण कोणाची करता आणि का करता? तुम्हाला आठवत नाही, माझ्या बापानं त्यांनी मरताना माझा हात तुमच्या हातात दिला, आणि आता त्यांनी तुम्ही माझा स्वीकार केलाय माझ्या मरणाऱ्या बापाच्या समोर, आणि माझी बोलवण करून मला तुम्ही जा म्हणतात, तुमच्या संगतीतून लांब पाठवू नका. हे म्हणण्याचं तात्पर्य मला तुमच्या जवळच ठेवून घ्या. एवढं रामाचं प्रेम अंगद असताना त्यांनी तुकोबरांना प्राप्त झालं. तेच पुढे जाऊन उद्धव झाले, आणि उद्धवाला त्यांनी महाराज दिव्य असणारं प्रेम भगवंतानं प्राप्त करून दिलं. कारण हे जे प्रेम सुख आहे तुकोबर आहे त्याचं वर्णन करून सांगतात, ते सहजासहजी मिळत नाही. पण भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे, आत्मनिष्ठ जरी झाला जीवन मुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ द्या. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाया. नारायणानं जर कृपा केली तरच प्रेम सुखाचं वर्म हातात पडतं, अन्यथा ते पडत नाही.
मग उद्धवावर भगवंतानं कृपा केली आणि ते व्रजभूमीमध्ये त्यांनी गेले वा त्या गोपिकांची स्थिती पाहिली. त्या उद्धवाला घालून पाडून बोलू लागल्या, विलीना भ्रमराला पाहून मधुपकित बंधू मास पोशाख घेऊन सपत्न्या कुचविलवितमाला कुंकुम श्मश्रुधरण असं म्हणत म्हणत त्यांनी बरेच भाव सांगितले. म्हणे काय त्यांनी तू असा आहेस तसा आहेस त्यांनी सांगितलं, भगवंताचं वर्णन करून सांगितलं. मग उद्धवाला कळालं की आपण ब्रह्मज्ञानी आहे, सामान्य नाही. आणि तरी देवाच्या प्रेमात रडतात. उद्धवाला प्रेम प्राप्त झालं. तेच उद्धवजी महाराज नामदेव महाराजांच्या रूपाने आले. त्यांनाही त्यांनी महाराज भगवंताचं प्रेम प्राप्त झालं आणि तेच तुकोबरायांच्या रूपाने प्रगट आहेत. म्हणून म्हणतात आम्हा जन्म घेणे युगायुगी युगायुगी आम्ही जन्म त्यांनी घेतो आहोत. आतापर्यंत घेत आलो असं नाही, इथून पुढे सुद्धा आम्ही त्यांनी जन्म घेत राहू. का बरं? विटी ऐसे सुपुन हे भक्तिरस म्हणून जन्म घेण्याकरिता मोक्षपदे तुच्छ केली. का जन्म घ्यायचा? का जन्म घ्यायचा? भक्ती करण्याकरिता. का तर ती आविट आहे म्हणून. कोणाची भक्ती म्हणे? त्या भगवंताची भक्ती. कशी काय होईल? तर ब्रह्म सर्वत्र व्यापक आहे. कशी त्याची भक्ती कराल? म्हणे त्याला आम्ही आकाराला आणलेला आहे. तो निराकार आहे, गोष्ट खरी आहे, पण आकाराला आणलं, सगुण साकार झाला, आमच्या समोर आला, आम्ही त्याला पाहू शकलो, त्याचा अंगसंग घडला. आणि आता जर आम्ही मोक्षात पडून राहिलो तर जाईल ना, म्हणून निर्दो निराकार होते असे. म्हणून आता त्यांनी आमचं चित्त निवांत झालेलं आहे आणि तो आमच्या समोर सगुण साकार होऊ आहे आणि अखंड त्याच्या चरणांचं चिंतन करणं एवढंच आम्हाला वाटत आहे. म्हणून त्यांनी मी त्या चरणांचं ध्यान करणं हेच माझं त्यांनी अशा पद्धतीने हा सर्व श्रेय समजतो. म्हणून त्यांनी माझं चित्त निवांत झालं म्हणून मी त्या भगवंताच्या चरणांचं चिंतन करतोय. अभंगाचं शेवटा म्हणे चित्त निवांत राहिले, चित्त निवांत राहिलेले आहे ती पावले विटेवर चित्त निवांत झालेलं आहे, म्हणजे जीवनमुक्त स्थिती प्राप्त झालेली आहे. काहीच कर्तव्य शिल्लक राहिलं नाही म्हणून ध्यायते पावले विटेवर. आता फक्त विटेवर असणाऱ्या भगवंता त्याच्या चरणांचं ध्यान करतोय आणि त्याच्यातच दिव्य असणारं समाधान मला माझ्या स्वरूपाचा आनंद त्याच्या ठिकाणी प्राप्त होतोय असं जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणातली भावना या शब्दांच्या माध्यमातून त्यांनी प्रगट होते. बोलण्यासारखं त्यांनी बरंच आहे. वेळेची मर्यादा 5 मिनिटे या घड्याळानुसार पुढे झालेली आहे पण आपण आता थांबलं पाहिजे. म्हणून त्यांनी उगीच उद्धटपणानं जास्त बोलत बसण्यापेक्षा या संत मायबापांनी मोठं मन करून त्यांनी समोर बसून श्रवण करायचं ठरवलं म्हणजे आपण जास्तच अतिरेक करावा हे त्यांनी चुकीचं आहे. म्हणून आता आपण थांबलं पाहिजे या नियमानं आपण त्यांनी थांबतो. म्हणून एवढं प्रेम त्यांनी प्राप्त झालं, सगळ्या संतांना प्राप्त झालं. न विकणारं भक्तीचं जे प्रेम आहे ते ज्ञानोबारायांना प्राप्त झालं, ते तुकोबारायांना प्राप्त झालं. म्हणून त्या नियमानं सर्व संतांना प्राप्त झालं. ज्यांना ज्यांना ते प्रेम प्राप्त झालं, ज्यांना ज्यांना ती भक्ती प्राप्त झाली, ज्यांना ज्यांना त्या दिव्य स्थितीत जाऊन त्याचा आस्वाद घेता आला त्या महापुरुषांचं मोठ्या प्रेमानं त्यांनी चिंतन करूया आणि थांबूया.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली